जय कुंज बिहारी जय जय गोपी जनवल्लभ जय गिरिवरधारी जय गोपी जय गिरिवरधारी जय यशोदानंदन जय व्रजनरंजन जय यशोदानंदन जय यमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी जय यमुना तीरवनचारी जय जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण
Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Ram Hare Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare 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 Krishna Hare Ram Ram Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna Hare Rama Hare Hare Jaya Radha Gopinath Radha Gopinath Radhe Jaya Radha Gopinath Radha Gopinath Radhe Jaya Vitthal Rakhumai Vitthal Rakhumai Jaya Vitthal Rakhumai Jaya Jaya Sita Ram Lakshman Hanuman Sita Ram Lakshman Hanuman Jaya Jaya Jagannatha Jagannatha Baladeva Jaya Subhadra Jaya Baladeva Jaya Subhadra Nitai Gaura Hari Bol Hari Bol Hari Bol Nitai Gaura Hari Bol Nitai Gaura Hari Hari Bol Nitai Gaura Hari Bol Jaya Jaya Prabhupada Prabhupada Jaya Jaya Prabhupada Jaya 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 Gurudev Gurudev Jaya Jaya Gurudev Jaya 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 Gurudev Harinama Sankirtan Shri Prabhupada Ki Om Namo Bhagavate Vasudevaya Om Namo Bhagavate Vasudevaya Om Namo Bhagavate Vasudevaya Vasudevaya
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण. सर्वांचं साप्ताहिक कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेमधील 8वा अध्याय योग मिश्र भक्ती किंवा अक्षर ब्रह्मयोग म्हणजे प्रभुपादांनी दिलेलं नाव आहे भगवत प्राप्ती. तर हा आपण पाहणार आहोत. यामध्ये आपण एक श्लोक बघूया आणि नंतर आपण पूर्ण अध्याय पाहूया. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्त्यत्र संशयः. शब्दार्थ भाषांतर तथा तात्पर्य ऐसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. ऐसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की. शब्दार्थ अंतकाळी इंग्लिश मध्ये च सुद्धा माम मला एव खचितच स्मरण करीत मुक्त्वा त्याग करून कलेवरम शरीर यह जो प्रयाती प्रयाण करतो सह तो मद्भावम माझी प्रकृती याती प्राप्त करतो न नाही अस्ति आहे अत्र यात संशय भाषांतर आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही. तात्पर्य या श्लोकामध्ये कृष्ण भावनेच्या महत्तेवर जोर देण्यात आला आहे. कृष्ण भावनेमध्ये जो कोणी आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य प्रकृतीची तात्काळ प्राप्ती होते. भगवंत हे विशुद्धाहूनही विशुद्ध आहे आणि म्हणून जो कोणी कृष्ण भावना भावित असतो तो सुद्धा विशुद्धाहून विशुद्ध असतो. या श्लोकातील स्मरण हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. ज्याने कृष्ण भावना भावित भक्ती योगाचे आचरण केलेले नाही त्या अशुद्ध जीवाला श्रीकृष्णांचे स्मरण करणे शक्य नाही. म्हणून कृष्ण भावनेचे आचरण जीवनाच्या आरंभापासूनच केले पाहिजे. अंतकाळी कोणाला जर आपले जीवन सफल करायचे असेल तर त्यांच्यासाठी कृष्ण स्मरण हे अनिवार्य आहे. म्हणून मनुष्याने सतत अविरत हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील झाले पाहिजे. तरोरीव सहिष्णुन. हरे कृष्ण जप करणाऱ्या व्यक्तीच्या मार्गामध्ये अनेक संकटे निर्माण होऊ शकतात. तरीही अशा संकटांना सहन करीत मनुष्याने हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे या महामंत्राचा अविरतपणे जप सुरूच ठेवला पाहिजे, जेणेकरून त्याला आपल्या अंतकाळी कृष्ण भावनेचा पुरेपूर लाभ होऊ शकेल.
ॐ ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरात्रिषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आज आपण अत्यंत भगवद्गीतेमधील अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय पाहत आहोत। हा जो आहे भगवत प्राप्ती। भगवत प्राप्ती करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर हे आपण समजून घेतलं पाहिजे। या अध्यायामध्ये आता जो आपण श्लोक पाहिला अंतकालेचे मामेव स्मरणत्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम यात नास्त्यत्र संशय। अंतकाळी जो भगवंतांचं स्मरण करतो तो भगवंतांच्या धामाची प्राप्ती आपोआप करतो आणि भगवंतांची सेवा करण्याचा त्याला लाभ मिळतो। तर आपल्याला हे माहीत पाहिजे की आपले जीवन जे आहे ना ते एक काय आहे सराव आहे आणि मृत्यू काय आहे परीक्षा। तर हे अंतकाळी आपली जी परीक्षा आहे ना त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचं आणि ती अंतकाळची परीक्षा काय आहे तर भगवंतांचं स्मरण व्हायला पाहिजे। अंतकाळी ज्यावेळी आपल्याला शरीर सोडायचं आहे त्यावेळी आपल्याला काय व्हायला पाहिजे भगवंत म्हणतायत की माझं स्मरण व्हायला पाहिजे। अंतकाळी केवळ माझे स्मरण करी जो आपला देह त्याग करतो म्हणजे भगवंतांचं केवळ भगवंतांचं स्मरण व्हायला पाहिजे दुसरं कुठलं स्मरण व्हायला नाही पाहिजे। जी गोष्ट आपल्याला प्रिय आहे ना त्याच गोष्टीचं स्मरण आपल्याला त्रासाच्या वेळी होतं। ज्यावेळी आपल्याला कधी दुःख होतं ना त्यावेळी आपल्याला ज्या ज्या व्यक्तीवरती विश्वास आहे त्याच व्यक्तीला आपण हाक मारू शकतो दुसऱ्या कोणाला आपण हाक मारणार नाही। बघा एकदा काय कृष्ण आहे ना लहान मुलगा तर तो जर लहानपणी कधी पडला काय झालं ना तर त्याला वाटायचं ते मम्मी म्हणत नव्हता ते म्हणायचं पप्पा। त्याला काय वाटायचं तर त्याला वाटतंय की पप्पा त्याला वाचवते ह्या त्रासामधून
सून वाचवायची, पप्पा वाचवायचे. पण खरोखर पप्पा त्याला वाचवू शकत नाहीत प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण प्रत्येकाला हे जीवन जे आहे ना ते जगत असताना कधी ना कधीतरी ह्या मृत्यूला समोर जायचं आहे. मग आपल्याला माहित पाहिजे की आपण कधी ना कधीतरी आपल्याला जो सगळ्यात मोठा त्रास आहे तो सहन करायचा आहे. आपल्याला साधी ठेस लागली तरी आपल्याला मन आपलं विचलित होतं, है ना. त्यावेळी भगवंतांचं स्मरण होतंय का नाही होत माहित नाही. मग साधी ठेस लागली तर आपल्याला किती मोठा त्रास असतो काय नसतं. एक लहानशा त्या करंगळीला किंवा कशाला थोडंसं धक्का लागलेला असतो आणि तेवढ्यामुळं आपल्याला काय होतं तर मन आपलं विचलित होतं आणि आपण भगवंतांचं स्मरण तर जाऊ द्या, आपण काहीतरी बोलतो की काय घडलं माझ्या बाबतीत, चुकीचं घडलं असं, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला लक्ष असतं. तर भगवंत आपल्याला या अध्यायामध्ये समजून सांगताय की जर अंतकाळी तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि अंतकाळी किती विंचू चावणार आहेत, 40,000 विंचू. मला सांगा 40,000 एक विंचू चावला तर आपल्याला काय होते, म्हणजे लोकांना सहन करण्याच्या बाहेर जाते, उबरडत असतो, है ना. मग आपल्याला 40,000 विंचू ज्यावेळी चावणार त्यावेळी आपल्याला कसं स्मरण होणार भगवंताचं. त्यासाठी काय करावं लागेल, परीक्षेची तयारी करावी लागेल, खूप चांगल्या प्रकारे परीक्षेची तयारी करावी. आणि परीक्षेची तयारी कशी करायची आहे तर खूप मन लावून करायची आहे. रोज आपल्याला पूर्ण भगवंतांवर विश्वास ठेवून करायचे. भगवंतांवर विश्वास कधी होणार, ज्यावेळी आपल्याला समजणार की भगवंत माझे आहेत आणि माझे खरे हितचिंतक भगवंत आहेत. हे ज्यावेळी समजणार त्याच वेळी पप्पांना येणार, कृष्णा येणार, है ना. कारण त्याला ते त्यावेळी समजेल की ते जास्त कृष्णाच खरोखर आपले खरे हितचिंतक आहेत आणि तेच आपल्याला वाचवू शकतात, दुसरं कुणीही वाचवू शकत नाही. ठीक आहे, आपण आता हा श्लोक पाहिला आणि या अध्यायाच्या सुरुवातीपासून आपण पूर्ण अध्याय पाहूया. यामध्ये आता मागच्या अध्यायामध्ये 7वा हा खूप महत्त्वाचा अध्याय आहे. हे जे 7व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत भक्तियोगाबद्दल माहिती आहे. भक्तियोग कशा प्रकारे केला पाहिजे आणि भक्तियोग काय आहे, सार आहे. म्हणजे सगळे जे योग पद्धती आहेत त्या योग पद्धतीमध्ये भक्ती जर नसेल तर त्यामध्ये त्यांना भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. तर त्यामुळं या सुद्धा अध्यायाचं नाव जे आहे ना योग मिश्र भक्ती म्हणलेलं आहे. म्हणजे शेवटी भक्तीला जोडलेलं आहे. ध्यान योग जो होता ना अगोदर आपण 6वा अध्याय बघितला ध्यान योग. ध्यान योगामध्ये सुद्धा काय केलं तर ध्यान करत करत परमात्माच्या प्राप्तीपर्यंत आहे, पण तिथे सेवा करण्याची जी भावना आहे ना ती नाही. मग त्यामुळं आपल्याला भक्ती जी करायची आहे ना, भक्तीमध्ये काय आहे, भक्ती जी आहे ते प्रेमाने केलेली सेवा, तर त्यालाच भक्ती म्हणतो. तर प्रेम असल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही, किंवा भगवंतांवर भक्ती, भगवंतांवर प्रेम म्हणजेच भक्ती. तर हे आपल्याला नीट ठामपणे आपल्याला माहित पाहिजे. भक्ती योग म्हणजे भगवंतांवर केलेलं प्रेम, हे आपल्याला समजलं पाहिजे. तर यामध्ये अर्जुन जे आहे ना, मागच्या अध्यायामध्ये अर्जुनाने एकही श्लोक म्हणलेला नाही. अर्जुनाने 6व्या अध्यायामध्ये श्लोक म्हणलाय आणि त्यामध्ये काय म्हणले, अर्जुनाने प्रश्न विचारला की जो योगी त्याचं जे भक्ती आहे किंवा त्याचं जे योगीचं जे हे प्रोसेस आहे त्यामध्ये त्याची जर प्रोसेस अपूर्ण राहिली, म्हणजे त्याचं पूर्णत्व प्राप्त नाही झालं, म्हणजे तो जे साधना करतोय त्या साधनेमध्ये पूर्णत्व प्राप्त नाही झालं तर त्याचं काय होतं, त्या व्यक्तीचं काय होतं. मग ते सांगण्यासाठी भगवंतांनी तो अख्खा अध्याय सांगितला. मग आपल्याला लक्षात घ्या हा जो अध्याय आहे 7वा अध्याय सुद्धा किती महत्वाचा होता. 7व्या अध्यायामध्ये काय काय सांगितलं 5 मिनिटांमध्ये आपण रिव्हिजन करू आणि 8वा अध्याय चालू, कारण तो खूप महत्वाचा अध्याय आहे. 7व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की मय्यासक्त मना पार्थ योगम युंजन मयाश्रय. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की केवळ भक्ती काय आहे, मय्यासक्त मना पार्थ, आसक्त करायचं आहे, माझ्यावरती मन आसक्त कर. दुसरं काय म्हणतात की सतत माझं स्मरण कर,
हम्म? त्यामुळे ते ते म्हणतात की कधीही मला विसरू नको. आणि ते तो जो श्लोक आहे पहिला श्लोक, या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत म्हणजे प्रत्येकाला सांगतायत की माझ्या भगवंतांच्या स्मरणाशिवाय दुसरं काहीच करायचं नाही आणि तू ते करू शकतोस, म्हणून मी तुला आता पुढचं सांगतो असं म्हणतात अर्जुनाला. मग बघा, म्हणजे भगवंत आहे ना भक्तीबद्दल सांगताना, आता 7वा अध्याय जो आहे तो पहिला अध्याय आहे जो भक्तीबद्दल भगवंतांच्या प्रेमाबद्दल सांगतोय. तर तो सुरुवात करताना अगोदर सांगतायत की तू ते करू शकतो, तू ते, त्यामुळे मी तुला ते सगळ्या पुढच्या गोष्टी सांगतो. तर ते काय म्हणतात, मनुष्यानाम सहस्त्रेषु कशी दिसते, हजारो माणसांमध्ये एखादा व्यक्ती भक्ती मार्गाला लागतो, म्हणजे आध्यात्मिक कार्याला लागतो. आणि अशा हजारो माणसांमध्ये, म्हणजे आध्यात्मिक कार्याला लागलेल्या हजारो माणसांमध्ये एखादा भगवंतांना प्राप्त करतो किंवा भगवंताची भक्ती प्राप्त करतो. मग बघा, 1000 गुणिले 1000 किती होते, 10 लाख. 10 लाख व्यक्तींमध्ये एखादा व्यक्ती भक्ती पूर्ण करू शकतो, म्हणजे भक्ती प्राप्त करू शकतो. म्हणजे तसं बघितलं तर भक्ती वाटतं की दुर्मिळ आहे, अवघड आहे असं वाटतंय, पण खरोखर भक्ती अवघड नाही, हे आपल्याला समजलं पाहिजे. भगवंताने हे का सांगितलंय, आपल्यामध्ये सिरियसनेस यावा की किती दुर्मिळ गोष्ट आहे पण महत्वाची आहे. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून है, श्रवणादी शुद्ध चित्ते कलियुग. प्रत्येक जणामध्ये कृष्णप्रेम आहे, त्यामुळं ते, मला सांगा, जी गोष्ट तुमच्यामध्ये आहे ती गोष्ट जसं तेंडुलकर आहे, तेंडुलकरला बॅट आहे ना सरळ ठेवायला लावली ना, त्याला ते सांगायला नाही लागत बॅट सरळ ठेवून बॉल असं सरळ मारायचं, सांगायला नाही लागत. आपण कसं आहे, बॅट घेणार आणि आडवा मारणार है ना, बॉल वर जाऊन कॅच आउट होणार. म्हणजे जो एक्सपर्ट आहे ना त्याला सांगावं लागत नाही. तसं आपण आहे ना, आपण कोण आहे माहिती आहे का, भगवंतांचे भक्तच आहे. त्यामुळं नित्य आपल्या हृदयामध्ये काय, कृष्ण प्रेम सिद्ध आहे, म्हणजे ते आहेच. फक्त ते जाग कधी होतं, श्रवणादी शुद्ध चित्ते करी होते, म्हणजे श्रवण शुद्ध चित्ताने श्रवण केल्यावर. आता श्रवण शुद्ध चित्ताने कधी करणार, श्रवण शुद्ध चित्ताने कधी करणार, तर आपल्याला समजायला पाहिजे शुद्ध चित्ताने आपण श्रवण फक्त एकदाच करू शकतो, ज्या वेळी शुद्ध भक्त आपल्याला सांगेल त्याच वेळी आपण शुद्ध. तर हे मागच्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलंय की मनुष्यानाम सहस्त्रेषु प्रसिद्ध. त्यानंतर भगवंत सांगतात की मय्याध्यक्षेन प्रकृती सुयतेश चराचरम, की ही जी सगळी प्रकृती आहे माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते आणि मी त्याच्यातला धागा आहे, है ना. ते आपल्याला महत्वाची गोष्ट भगवंतांनी सांगितली. आपल्याला समजायला पाहिजे की प्रत्येक कार्य जे काही करतो, प्रत्येक गोष्ट जे इथं चालते, प्रत्येक गोष्ट ही बीज आहे, बीज निर्मिती झालेली आहे. मनुष्य म्हणणार मी केलंय मी केलंय मी केलंय, पण हे बीज जे आहे ते बनवतो कशापासून, किंवा प्रत्येक गोष्टीच्या जे सोर्स आहे तो कोण आहे, भगवंत. तर हे आपल्याला समजलं पाहिजे. मग म्हणून भगवंत सांगतात की बुद्धिमत्तांची बुद्धी मी आहे, बलवतांचं बळ मी आहे, ते म्हणतात की ह्या सूर्याचा प्रकाश मी आहे, तर पाण्याची चव मी आहे. हे सगळ्या गोष्टी भगवंत 13 गोष्टी सांगतात. ह्या 13 गोष्टी काय आहेत, तर माझ्यामुळं आहेत. मग आपल्याला समजायला पाहिजे की जगातली प्रत्येक गोष्ट भगवंतामुळं आहे. आपण सुद्धा जगतोय ते भगवंतांमुळेच जगतोय, कारण आपल्या स्वतःच्या श्वासावर कंट्रोल नाही. आता जो झोपलो तर सकाळी उठेल का नाही माहित नाही आपल्याला, म्हणजे भगवंत चालू ठेवतायत म्हणून उठतोय, त्यामुळे आपण नेहमी भगवंतांचे आभारी असलं पाहिजे. तर ही गोष्ट आपल्याला मागच्या अध्यायामध्ये भगवंत समजून सांगतायत. कशामुळं, तर म्हणतात की मी प्रत्येक गोष्टीचा सोर्स आहे माझ्यामुळे. त्यानंतर भगवंत सांगतात की प्रकृतीचे 3 गुण या ठिकाणी कार्य करतात, सत्वर रजतम. आणि ह्याला जी चालवणारी जे काम आहे ना, मी मायादेवीला दिलेलं आहे. मायाध्यक्षेने प्रकृती सुयतेशी चालवत, माझ्या अध्यक्षतेखाली प्रकृती कार्य करते 3 गुणांच्या मार्फत, असं भगवंत सांगतात. मग काय म्हणतात भगवंत, मामेवय प्रपद्यंते मायामेताम तरंते. भगवंत म्हणतात की मला जर शरण आला तर मग मात्र ह्या मायेला करून जाल. मग मला सांगा, सगळेजण आपण काय करतो, माझं 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 सगळं माझं सगळं माझं म्हणतो, आणि कुणाचं ऍक्च्युली, भगवंतांचं. मग मायादेवीचं काम काय आहे, जे सत्य नाही ते सांगणं, है ना, म्हणजे सत्य बाजूला ठेवणं, असत्य गोष्ट पुढे आणणं. मग जे तुझं नाही त्यालाच म्हणायचं माझं, है ना. आणि मग तसं जर ते करत असले तर ती मायादेवी चांगली झोपून झोपवते, चांगल्या म्हणजे मांडीवर झोपवते. तर हे आपल्याला माहित पाहिजे. आणि मांडीवरून जर आपल्याला मायेच्या उतरायला गेलो तर मायादेवी जोरात पकडते.
मग आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते. पण आपला जर भगवंतांवर विश्वास असला तर मायादेवी त्रास देऊ शकत नाही. मग ते म्हणतात मामेव ये प्रपद्यंते माया मेकाम तंत्र. तर ही एक गोष्ट मागच्या अध्यायामध्ये खूप महत्वाची सांगितली. त्यानंतर बहुनाम जन्मनामंते ज्ञानवाम प्रपद्यते वासुदेव सर्वती स महात्मा सुदर्भ. भगवंत सगळ्याचे सोर्स आहेत. जन्म जन्म जरी लावले ना तरी सुद्धा समजत नाही की भगवंतच सगळ्या गोष्टींचे सार आहेत. वासुदेव भगवंत सगळं काय आहेत हे समजत नाही. पण ज्यावेळी आपल्याला हे समजतं तर त्याच वेळी आपण म्हणू शकतो हे वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. असं भगवंत म्हणतात की असा महात्मा खूप दुर्लभ आहे. तर आपल्याला प्रभुपादांच्या कृपेमुळं ही जी दुर्लभ गोष्ट आहे ती खूप सुलभ झाली. त्यानंतर भगवंत सांगतात 4 प्रकारचे लोक जे माझी भक्ती करत नाहीत. नमाम दुष्कृतो मूढा प्रपद्यन्ते नराधमा माया अपहृत ज्ञान आसुरीम भावम आसुरते. तर ते 4 प्रकारचे लोक माझी भक्ती करत नाहीत आणि 4 प्रकारचे लोक माझी भक्ती करतात. कुठले कुठले करतात? अर्थ अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू. है ना. तर हे सांगतात आणि त्यानंतर मग सांगतात की माझा जो या जगातले जे लोक आहेत ते काय करतात? इच्छा करतात. कामस्ते ऋतो ज्ञान प्रपद्यन्ते अन्य देवता. काम जे आहे ना इच्छा, या इच्छेमुळं तो काय करतो? मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. आणि मग पाहिजे म्हणून तो काय करतो? भेटेल त्याच्याकडं, मिळेल त्याच्याकडं मागतो. मग जे व्यापारी जे आहेत ना, म्हणजे देवता जे आहेत त्यांचं कंपॅरिझन कोणाबरोबर केलेलं आहे? व्यापाऱ्याबरोबर. म्हणजे त्यांचं आदान प्रदान जे आहे ते एका व्यापाऱ्यासारखं आहे की तुम्ही त्याला एवढं नाव घ्या मग तुम्हाला हे एवढं काहीतरी फळ मिळेल. किंवा तुम्ही त्यांची अशा प्रकारे पूजा करा, रोज सकाळी त्यांना हे पत्र व्हा आणि पूजा करा, मग तुम्हाला काहीतरी फळ मिळेल. है ना. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते काय आहेत? देवतांना प्रसन्न करण्याच्या गोष्टी आहेत. मग ते काय म्हणतात? कामच तेच श्रुतज्ञान प्रपद्यन्ते अन्य देवता. आणि पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात की मीच त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये शक्ती देतो, त्या देवतेवरती त्याचं लक्ष जे आहे ते विश्वास वाढावा त्यासाठी मीच त्याला श्रद्धा देतो, भगवंत म्हणतात. मग भगवंत बघा, आपण जर एखाद्या देवतेवरती लक्ष द्यायला सुरुवात केली किंवा त्यांच्यावर श्रद्धा ठेवायला सुरुवात केली तर त्यांच्या प्रति श्रद्धा वाढवण्याचं काम पण कोण करतात? भगवंत करतात. तर हे आपल्याला माहित पाहिजे, भगवंतच आपल्याला श्रद्धा देतात. आणि पुढे म्हणतात की जे लोक देवतांची भक्ती करतात ते ऍक्च्युली काय आहेत? अल्पबुद्धी आहेत. कारण देवतांना सुद्धा मीच त्याला जे फळ पाहिजे ते देवतांमार्फत मीच देतो. त्यामुळं त्यावेळी भगवंत म्हणतात की जे देवतांची भक्ती करतात ते कोण आहेत? अल्पबुद्धी आहेत, अल्पमेधसा, अल्पबुद्धी. आणि मग पुढे ते सांगतात की निराकारवादी जे लोक आहेत ते कोण आहेत? मूर्ख आहेत, अल्पबुद्धी नाहीत, तर ते मूर्ख आहेत, त्यांना बुद्धीच नाही. अबुद्धया म्हणलेले ते काय आहे? जे निराकारवादी आहेत. म्हणजे काय आहे? भगवंत प्रकट होतात आणि परत अप्रकट होतात. की ते निराकार म्हणजे त्यांना रूप नाही, परत ते ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतात. असं तिथे त्यांना रूप नाही असं ते म्हणतात. तर ते लोक काय आहे? अल्पबुद्धी नाहीत, तर ते मूर्ख आहेत, अविद्या आणि अबुद्धया. आणि मग त्यानंतर भगवंत सांगतात शेवटच्या दोन श्लोकामध्ये, जरा मरण मोक्षाय मामश्रित यतन्ति ये ते ब्रह्म तद्विद्धि कृष्णम आध्यात्मम कर्म चाखिलम. जरा मरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे. म्हणजे जो बुद्धिमान व्यक्ती आहे आणि त्याला जन्ममृत्यूमधून बाहेर जायचं आहे त्यांनी काय करायचंय? तर भक्तीद्वारे भगवंतांचा आश्रय घ्यायचा. तर हे सांगतात की तो व्यक्ती काय करतो? भक्तीद्वारे भगवंतांचा आश्रय घेतो. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात साधिभूतादि दैवम माम साधि यज्ञम च यो विदुः प्रयाण कालेपि च माम ते विदुर्य युक्त चेतसा. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. आता आपण जे मगाशी अंतकालीचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयात समर्धावम यांची नास्तिक संशय. अंतकाळी माझं स्मरण जो करेल त्याला
माझी प्राप्ती होईल असं म्हणतात. आणि इथं भगवंत म्हणतात की जो नेहमी भगवंतांचं स्मरण करतो तो मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतो. मग आपल्याला समजलं पाहिजे जो नेहमी भगवंतांचं स्मरण करतो तो भगवंतांना मृत्यूसमयी सुद्धा जाणू शकतो. आपलं काम काय आहे? नेहमी भगवंतांचं स्मरण करणं. बरोबर आहे. मग आपलं जर काम आपण केलं तर भगवंत आपल्याला स्मरण द्यायचं काम भगवंत करणार आहे. वराह पुराणामध्ये एक चरमश्लोक, वेदांमधला 3रा चरमश्लोक म्हणलेला आहे. तर ते वराहदेव पृथ्वी मातेला ही देतात, शाश्वती देतात. ते काय देतात शाश्वती? की जो माझं स्मरण आयुष्यभर करेल त्याचं स्मरण त्याच्या मृत्यूच्या वेळी मी करेन आणि मी त्याला माझी आठवण करून देईन. बघा भगवंत इतके दयाळू आहेत की ते म्हणतात तू जर माझं स्मरण केलं आणि तुला मृत्यूच्या वेळी नाही तुला स्मरण झालं, कोमामध्ये गेला, त्याला काहीच होत नाही स्मरण, तो तो असा बसलाय आणि बॉम्ब फुटला, काय करणार? तो म्हणजे असे काही मृत्यू आहेत की ते क्षणामध्ये संपतात. त्यावेळी काय करणार? त्यावेळी भगवंत म्हणतात मी त्याचं जबाबदारी मी घेतो आणि मी त्याचं स्मरण करतो आणि त्याला माझ्याकडे परत आणतो. तर हे भगवंतांनीच शाश्वत दिलेले. बघा जो या सृष्टीचा मालक आहे, जो या सृष्टीचं कण ना कण त्याच्या आधिपत्याखाली काम करतं, त्यांनी तो विश्वास दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला तो विश्वास व्हायला पाहिजे की भगवंत जर समजा एवढे विश्वासाने सांगतायत मला विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही, ठेवलाच पाहिजे. कारण हा विश्वास कोणी दुसऱ्यांनी सांगितलेला नाही. जसं मोदी म्हणतात की चलन चेंज झालेलं आहे, आता 500ची नोट 1000ची नोट नाही चालणार, आता 2000ची नोट चालणार है ना. मग ते जे आहे ना तो आपण विश्वास ठेवून काय केलं तर सगळ्या नोटा देऊन टाकल्या आणि मग आपल्याला परत 2000ची मिळणार आहे आपल्याला माहीत झालं. तर हे काय विश्वास ठेवला आपण कुणावरती? पंतप्रधानावरती. आणि पंतप्रधान कोण आहे तर बाबा या देशाचा मालक आहे. म्हणजे मालक आहे म्हणजे तात्पुरता काय होईना पण 5 वर्षासाठी मालक आहे. तर ह्या जगाचा मालक जो आहे ना तो या जगाच्या मालकाने आपल्याला शाश्वती दिलेली आहे की मृत्यूसमयी जर समजा तुला माझं स्मरण करता नाही आलं पण तू आयुष्यभर स्मरण केलेलं आहे तर मी तुझं स्मरण करीन आणि तुला माझ्याकडे घेऊन येईन. तर हे भगवंतांनी दिलेली शाश्वती आहे. तर त्यामुळं आपलं काम आपण करायचं आहे, कधीही भगवंतांच्या स्मरणाशिवाय जीवन जाऊ द्यायचं नाही. प्रत्येक क्षण ना क्षण भगवंतांचं स्मरण करायचं आहे. आपली जीवनशैली अशी बनवायची आहे की भगवंतांचं स्मरण व्हायला पाहिजे. हे मी मागचा अध्याय का घेतला तर या जे 2 श्लोकामध्ये जे शब्द आलेले आहेत, या 2 श्लोकामध्ये शब्द आलेले आहे ब्रह्म, त्यानंतर कर्म, त्यानंतर आज अधिभूत, अधियज्ञ, प्रयाण काल, अध्यात्म, हे सगळे शब्द आलेले आहेत. मग अर्जुन म्हणतो तुम्ही हे नक्की काय बोलताय काय? हे सगळीकडे तुम्ही असे शब्द वापरलेत, किम तद्ब्रह्म किम अध्यात्मं किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतम च किम प्रोक्तम आदिदैवम किमुच्यते. अर्जुन म्हणतात ब्रह्म काय आहे, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, भौतिक सृष्टी म्हणजे काय, देवता कोण आहेत, हे कृपया मला सांगा. हे जे मागच्या श्लोकामध्ये जे सांगितलं त्यावरती कुणाचं कन्फ्युजन आपलं राहू नये म्हणून परत एकदा हे आपल्याला सांगताय. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये पण त्यातलेच 3 शब्द सांगतायत. आधियज्ञम कथम कोत्र देहिस्मिन मधुसूदन प्रयाण काले च कथम नेयोसी नियतात्मभिः. हे मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकता? हे सगळे प्रश्न 8 प्रश्न त्यांनी विचारले. 8 प्रश्नामध्ये त्यांनी पहिला प्रश्न विचारला ब्रह्म म्हणजे काय. तर मागच्या श्लोकामध्ये ब्रह्म जो शब्द आहे ना तो वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत असं म्हणलेलं आहे भगवंतांनी. तरी वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत म्हणजे कोण आहे? भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात ते कोण आहेत? ब्रह्म आहेत. म्हणजे जीवाबद्दल हा शब्द वापरलेला. म्हणून मग या ठिकाणी भगवंत म्हणतात श्री भगवान वाच अक्षरम ब्रह्म परमं स्वभावो अध्यात्म उच्यते भूतभावो
भव करो विसर्ग कर्म संहित. श्री भगवान म्हणाले अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते. आता बघा भगवंतांची व्याख्या प्रत्येक गोष्ट खूप लक्ष देऊन ऐकण्यासारखी आहे. अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले आहे. मग आता ब्रह्म म्हणजे काय? अविनाशी आणि दिव्य है ना. आपण ब्रह्म जे आहे ते काय आहे? अविनाशी आहे आणि दिव्य आहे, त्याचा नाश होत नाही. आत्म्याचा कधी नाश होतो का? नाही होत. दिव्य आहे म्हणजे ते काय आहे? या जगातलं नाही है ना. अविनाशी आणि दिव्य आहे. भगवंत कसे आहेत? अविनाशी आहेत, दिव्य आहेत, म्हणून त्यांना पण ब्रह्म म्हणतात. पण भगवंत कोण आहेत? परब्रह्म. म्हणजे ह्या ब्रह्मचे सोर्स ते आहेत, म्हणून ते कोण आहेत? परब्रह्म. आणि निर्विशेषवादी जो प्रकाश आहे ब्रह्म भगवंतांमधून आलेला, तो सुद्धा कोण आहे? दिव्य आहे आणि अविनाशी आहे, म्हणून त्याला सुद्धा ब्रह्म म्हणतात. तर आपल्याला ते याच्या अगोदर झालेलं आहे 4थ्या अध्यायामध्ये. आणि बघा पुढचं एक, अध्यात्म कशाला म्हणतात? भगवंत कसे म्हणतात? भगवंत म्हणतात जीवाच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. बघा किती भगवंत सहज सांगतायत की जीवाचा नित्य स्वभाव जो आहे त्याला अध्यात्म म्हणतात. मग अध्यात्म जीवाचा स्वभाव काय आहे? जेव्हा स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. मग हे आपल्याला चैतन्य चरितामृतमध्ये आपल्याला समजले. म्हणजे हे चैतन्य महाप्रभू जे आहेत हे आपल्याला नेहमी सांगतायत की जीवाचा स्वभाव काय आहे बाबा? कृष्णाचा दास आहे. आपण कोण आहे? कृष्णांचे दास आहोत. आणि मग आपण काय केलं पाहिजे? आपल्या स्वभावाप्रमाणे वागलं पाहिजे. मग ते इथं भगवंत तेच म्हणतात त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म म्हणतात. मग जे भगवंत म्हणजे जो जीव आहे तो जीव जे कार्य करतो आणि ते कुणाबद्दल कार्य करेल? अध्यात्म म्हणजे कृष्णांबद्दल करेल ना, कारण तो कोण आहे? दास आहे. दासाचं कार्य काय? कुणाची सेवा करणं? मालकाची. दासाचं काम आहे मालकाची सेवा करणं. आणि मालक कोण आहे? भगवंत है ना. भगवंत. म्हणून भगवंतांची सेवा आपलं पहिलं काम आहे भगवंतांची सेवा कर. मग भगवंतांची सेवा करायची कशी? भगवंतांची सेवा करायची कशी तर हे आपल्याला कसं समजणार? भगवंत म्हणतात मच्चित्त मदगत प्राण नाही मनमना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैशसी सत्यम ते प्रतिजाने प्रियो. भगवान सांगतात माझा भक्त हो, माझी सेवा कर, माझे पूजन कर आणि मलाच सर्वस्व मानून कार्य कर है ना. तर हे आपल्याला भगवान सांगतात. मग आपल्याला काय करायचंय, कसं करायचंय सगळं माहित आहे. अध्यात्म भगवंतांची इच्छा काय आहे ते पण माहित आहे. मग मालकाचं आपण ऐकलं पाहिजे ना है ना. आपले मालक जर भगवंत आहे तर आपलं मालकाचं ऐकणं आपलं पहिलं काम आहे. बाकीचं काहीच करायचं नाही. आणि भगवंत कसे मालक आहेत माहित आहे का? असे छडी घेऊन बसलेले मालक नाहीत. भगवंत छडी घेऊन बसलेले मालक नाहीत. भगवंत कसे मालक आहेत? सुहृदय सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. भगवंत असे मालक आहेत की ते सगळ्यांचं हितच बघतात. म्हणजे जो नोकर आहे त्या नोकराला म्हणतात जेवण झालं का, केलं का, तुला खायला मिळालं का. ते त्याची सगळ्याची नियोजन करतात, त्याचं सगळ्या गोष्टी त्याला पुरवतात, त्याला सगळं जे काही पाहिजे ते त्याला देतात. या अध्यायामध्ये सुद्धा शेवटला ते सांगतात भगवंत. आपण तिथपर्यंत जाणार आहे. तर आपल्याला ते माहीत पाहिजे भगवंत आपले कोण आहेत? हितचिंतक आहेत. आणि ते काय आहेत तर आपल्याला आपल्यासाठी काय पाहिजे ते द्यायला तयार आहेत. आपण फक्त काय करायचंय? आपलं कार्य करायचं आहे. आणि आपलं कार्य काय आहे? अध्यात्म. आपलं कार्य अध्यात्म आहे है ना. अध्यात्म म्हणजे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलेलं कार्य म्हणजे अध्यात्म है ना. मग भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी काय करायचंय? आपण कार्य करायचंय. जे काय करायचंय, आता तुम्ही माताजी लोक चपाती करतायत, कुणासाठी करणार? पहिलं म्हणणार का मला करायचंय, मला करायचंय, मला करायचंय. मला करायचंय म्हणलं की काय झालं? बघा आपण कर्मयोग बघितलाय. कर्मयोग है ना. कर्मयोगामध्ये काय काय आहे बघा. कर्मयोग योगामध्ये 13वा श्लोक आहे. कुठला श्लोक आहे? 13व्या श्लोकामध्ये म्हणतात यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. सर्व किल्बिषैः हा भुज्यन्ते ते त्वघं पापम ये पचन्ते आत्मकारणात है ना. मग आता बघा भगवंत सांगतायत
की जे काही तुम्हाला करायचंय कार्य ते काय यज्ञ म्हणून करायचं आहे. यज्ञशिष्ठा नसतो है ना. यज्ञामध्ये अर्पण करून कार्य करायचंय. म्हणजे यज्ञ म्हणून कुठलं पण कार्य करायचं है ना. यज्ञ म्हणून कार्य म्हणजे काय तर भगवंतांसाठी केलेलं कार्य. आपल्याला हीच गोष्ट फक्त समजून घ्यायचंय. आणि आणि जर समजा आपण ते नाही केलं तर मग काय झालो आपण ये पचनते आत्मकारणात. जर समजा आपण भुंजनते ते तुघम पापम ये पचनते आत्मकारणात. जर भगवंतांसाठी कार्य केलं तर आपली पाप आहेत ना ते अशी तव्यावर भाजल्या जातील आणि संपून जातील. पण जर आपण आत्मकारणात स्वतःसाठी जर केलं तर ते काय होईल पाप होईल. फक्त पापच खातोय आपण असं होईल है ना. मग आपण स्वतःसाठी म्हणजे माझं माझं मला करायचंय मला करायचंय चपाती कुणाला करायचंय मला करायचंय म्हणलं की मग काय फक्त पापच आहे. तरी कुणासाठी करायचंय भगवंतासाठी करायचं. आणि भगवंत खूप प्रिय आहेत प्रेमळ आहेत. ते तुम्हाला जी तुम्ही चपाती केलेली आहे ना त्याच्यामध्ये अजून स्वाद वाढवून तुम्हाला परत देणार आहेत. तर ती गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे भगवंत असे व्यक्ती आहेत की ज्यांच्यावर प्रेम केल्यावर ते तुमचं हिरावून नुसतं घेत नाहीत तर ते परत रिटर्न त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त देतात. तर त्यामुळं आपण काय करायला पाहिजे तर भगवंतांसाठी केलं पाहिजे. म्हणजे जे तुम्ही कार्य करताय बघा मी तुम्हाला चपातीचं उदाहरण दिलं. फक्त चपाती एक कार्य झालं. सकाळपासून उठल्यानंतर एक कार्य. आंघोळ करतोय ना ती कुणासाठी करतोय बाबा भगवंतासाठी. मला भगवंतांना उठवायचं आहे लवकर जायचं. आता भगवंत रात्री झोपलेत आता मला सकाळी लवकर भगवंतांना उठवायचं म्हणून कार्य करायचं. मग हे आपल्याला समजलं पाहिजे. अध्यात्म असे म्हणतात. पुढं काय आहे जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म म्हणतात. कर्माची व्याख्या खूप सकाम कर्माची व्याख्या भगवंतांची बघा किती एकदम स्पष्ट दिलेले आहे. सकाम कर्म म्हणजे काय आपण काय म्हणणार स्वतःसाठी केलेलं कर्म म्हणतो आपण है ना. ठीक आहे एका दृष्टीने आपण म्हणतो की बरोबर आहे स्वतःसाठी केलेलं कर्म. पण भगवंतांनी केलेलं काय व्याख्या आहे बघा. भगवंतांनी केलेली व्याख्या काय आहे जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म म्हणतात. म्हणजे आपल्याला प्रत्येक क्षणाला सांगतायत की तुझा ह्या प्राकृत देह हा जो प्राकृत देह आहे प्रकृतीने दिलेला देह आहे हाच देह अशा प्रकारचा देह परत एकदा जर प्राप्त करण्यासाठी जर काही काम केलं तर त्या कामाला म्हणायचं सकाम काम. म्हणजे मी समजा एखादा मांसाहारी व्यक्ती आहे आणि तो स्वतःच्यासाठी जिभेसाठी स्वतःसाठी काय करतोय एखाद्या प्राण्याला मारतो. तो काय करतोय स्वतःसाठी करतोय म्हणजे पापच ग्रहण करतोय. आणि मग तो पाप ग्रहण केल्यामुळं ते पाप त्याला परत पापाचं कर्मफळ त्याला भोगायचंय फेडायचंय आणि ते फेडण्यासाठी त्याला परत मरायचंय. मग त्यासाठी त्याला परत जन्म घ्यावा लागेल. म्हणून भगवंत इथेच म्हणतायत की जे कर्म तुम्हाला परत ह्या जन्मच्या चक्रामध्ये टाकेल हे कर्म म्हणजे सकाम कर्म. आणि जे कर्म या जन्म मृत्यूच्या चक्रामधून बाहेर काढेल त्याला काय म्हणतात अकर्म. म्हणजे ते कर्मबंधनामध्ये अडकत नाही. बरोबर आहे. हे आपल्याला अगोदर तिसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं. तर हे आपल्याला भगवंत इथं अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. आठ प्रश्न त्यांनी विचारले होते. त्यामधील आता 4 प्रश्न राहिलेत. ते कुठले आहेत आदिभूत म्हणजे काय तर आदिभूत म्हणजे असं म्हणलेलं आहे की या सृष्टीमध्ये जे काही तुम्हाला दिसतंय जे काय 8 गोष्टी आहेत ना 24 तत्व आहेत. हे जे 24 तत्व जे आहेत हे सर्व काय आहे आदिभूत आहे. म्हणजे या प्रकृतीच्या अंडर ज्या गोष्टी आहेत प्रकृती म्हणजे मायादेवीच्या अंडर ज्या गोष्टी आहेत मायादेवीच्या जी मालकीन आहे त्या गोष्टी कोण आहेत त्यांना काय म्हणतात आदिभूत. त्यानंतर काय म्हणलेलं आहे आदिदैव म्हणजे काय आदिदैव म्हणजे जे ब्रह्मलोक आहे ब्रह्मलोकापासून ते पाताळ लोकापर्यंत 14 भुवन आहेत 14 लोक आहेत है ना. हे 14 लोक जे आहेत ह्या 14 लोकांना जे भगवंतांचं रूप प्रदर्शित करतं ते आहे भगवंतांचं विराट रूप. त्या विराट रूपाचं आहे पाय जे आहेत ते पाताळ आहेत आणि मस्तक जे आहे ते सत्यलोक आहे म्हणजे ब्रह्मलोक आहे. आणि मधले जे सगळे लोक आहेत त्यांच्या शरीरामध्ये आहेत. तर हे जे आहे ते त्यांना काय म्हणतात विराट रूप आणि त्याला म्हणतात आदिदैव.
आदिभूत, आदिदैव आणि आहे आदियज्ञ. आदियज्ञ म्हणजे काय? तर आदियज्ञ काय आहे? जे परमेश्वर आहेत, परमात्मा आहेत, त्या परमात्म्यासाठी जे आपण कार्य करतो, त्यांना म्हणतात, किंवा त्या परमात्म्याला जे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत आणि ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये असून काय कार्य करतात? तर प्रत्येकाला स्मृती देतात, विस्मृती देतात आणि त्यांचा साक्षी बनतात. तर हे त्यांचं कार्य आहे. तर ते परमात्मा रूप आपल्या हृदयामध्ये कायम असतं. तर त्यांना म्हणलेलं आहे आधी यज्ञ. त्यांच्यासाठी यज्ञ केला पाहिजे, म्हणजे भगवंतासाठी यज्ञ केला पाहिजे. आणि त्यानंतर आता अर्जुनाच्या प्रश्नामधले जवळपास 7 उत्तरं दिलेत. 8वं जे आहे ना प्रश्न, तो आहे काय? तर प्रयाण काळे, म्हणजे मृत्यूसमयी तुमचं स्मरण कसं होणार? तर तो प्रश्न त्यांचा राहिला. म्हणून मग पुढचा श्लोक आपण जो मगाशी बघितला, अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम य प्रयातीच मद्भावम याति नास्त्यत्र संशय. हा या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत, अंतकाळी जर माझं स्मरण करेल त्या तो निश्चितपणे मला प्राप्त करेल. तर हे सांगताना भगवंत आहेत ना, बघा शेवटपर्यंत आता क्लिअर करणार आहेत. अंतकाळी कसं स्मरण होणार, त्यासाठीचं कार्य कसं होणार, ते सगळं भगवंत आता या अध्यायामध्ये आपल्याला सांगणार आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात, बघा हे अंतकाळीचं जे आहे ना, हा श्लोक खूप महत्वाचा आहे. कारण अंतकाळी भगवंतांचं स्मरण होत नाही, तेवढं सोपं नाही. कारण असे लोक बघितलेले आहेत की अंतकाळी एखादा व्यापारी आहे, तो काय करतो? गल्ल्यावर बसतो, पैसे मोजतो, रोज गल्ल्यात पैसे टाकतो, परत मोजतो टाकतो, मोजतो टाकतो, रोज त्याचं तेच काम. सकाळी पैसे आला तिथं की कालचे ठेवलेले पैसे सगळे बरोबर आहेत का बघायचं, रात्री परत झोपायच्या अगोदर सगळे मोजून परत नीट ठेवायचे आणि जायचं. त्याचं लक्ष जे आहे ना, त्या कुठं आहे? त्या लक्ष्मीमध्ये, पैशामध्ये. मग असा व्यक्ती जर मृत्यूसमयी, एक जण असे पुण्यामध्ये असताना राधेश्याम प्रभूंच्याकडे आले होते भक्त, आणि ते काय म्हणले की माझे आजोबा आहेत ना, ते असे पैशाचे गड्डा आहे ना, पैशाचा गड्डी घेऊन बसले होते आणि ते असे मोजत 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 हसायचे आणि मोजायचे, आणि असे मोजत मोजत असतानाच हसत हसतच गेले. मग त्यांची गती काय झाली? ते राधेश्याम प्रभू म्हणतात की जो या भौतिक गोष्टींना आसक्त आहे आणि जो या संपत्तीला आसक्त आहे भौतिक, तो या संपत्तीच्या भोवतीच साप बनून फिरत राहतो. तर तो काय म्हणलेला आहे? साप बनून फिरत राहतो. मग बघा गती किती, म्हणजे आपण आत्ता काही असू द्या, आपल्याला 2 टाइम खायला मिळणार आहे है ना. आता शासनाने सगळ्या सुविधा पण दिलेल्या आहेत है ना, म्हणजे जास्त कष्ट पण घ्यायची गरज नाही. तसं बघितलं तर माणसाला जगण्यासाठी जेवढं लागतं ना, ते आपल्याला सहज मिळतं. पण मनुष्याचे काय झालेले आहेत? स्वार्थ बुद्धीमुळं, आणि त्याला समजे नाही की सत्य काय आहे, तो मायेच्या मागे लागलेला आहे. मायादेवी तर म्हणते झोपून बघ, झोपवलं, झोप म्हणते अशीच. आणि आपल्याला भगवंतांनी जे गुरु आहेत, प्रभुपाद आहेत, यांनी आपल्याला जाग केलंय आणि जाग करून सांगितलंय, उठ, भगवंतांचं नाव घे. भगवंतांशिवाय तुला दुसरं कोणी प्रेम करणार नाही. आणि आपण म्हणतोय नाही नाही नाही, माझ्यावर प्रेम करणारे सगळे आहेत इथले, माझी आई आहे, वडील आहेत, भाऊ आहेत, सगळे आहेत, पत्नी आहे, मुलं आहेत, सगळे आहेत. आणि मग काय होतं? मृत्यूच्या समयी लास्टला जे आहे ना, त्यावेळी कोणच ते मनासारखं वागत नाही, कोणच वागत नाही. मग तो त्रासून जातो की मी सांगतोय ते कुठलंच कोण ऐकत नाही, आणि त्याच्या मनामध्ये सारखं ती गोष्ट असते की मी सांगतोय ते कधीच ऐकत नाही, मी सांगतो ते कधी. ते असा झोपतो, असा मरणार आहे. मग त्यावेळी सगळेजण म्हणतात हरी बोला, हरी बोला, हरीचं नाव घ्या, हरीचं नाव घ्या. तो काय करतो? काही म्हणत नाही, फक्त तेव्हा म्हणतो, बघतो त्याचा हा मुलगा इथं आहे, बायको इथं आहे, सगळी 4 मुलं आहेत त्याची, ती चारी मुलं इथंच आहेत. मग त्याला बोलायला नसते, पण त्याच्या मनामध्ये एवढे त्याला वाटत असते की माझं कोण ऐकत नाही. मी त्यांना किती वेळा सांगितलंय, आपली शेती आहे, आपलं जे हे आहे प्रॉपर्टी आहे, त्याला बघायला कोण आहे, नीट तुम्ही बघत नाही. आणि मग मग तो
मग तो काय करतो, तर बघत नाही. मग माझी प्रॉपर्टी कोण बघणार, आणि तो मृत्यूच्या वेळी तो त्रासून गेलेला आहे ना आधीच. मग तो बघतोय सगळी इथंच आहे. मग तो मोठ्याने असा प्रयत्न करतो ओरडून बोलायचा की तुम्ही सगळे इथं आहे. पहिल्यांदा म्हणतो तू कुठं आहे, तो कुठं आहे, तो कुठं आहे, सगळ्यांना विचारतो हे कुठं आहे. आणि मग त्याला राग येतो की सगळे इथंच आहेत. मग ती म्हणतो शेतात कोण गेले, कोण बघताय तिथं, कोण कोणच नाही. मग ही जी आपली मानसिकता जी आहे ना ती का झालेली आहे, तर ती झालेली आहे मी आणि माझं. त्याला समजे नाही तो आता मृत्यूशय्येवर झोपलेला आहे, आणि आता मला हे शरीर जे माझं म्हणतोय ना, हे सगळ्यात जवळचं माझं हे शरीर आहे, ते सुद्धा मला सोडून जायचं. हे बाकीची संपत्ती तर जाऊ द्या, पण तुमचे जे जवळ सगळ्यात जवळ तुमच्या काय हे शरीर आहे तुमचं, ते सुद्धा तुम्हाला सोडून जायचं आहे, ते सुद्धा तुमचं नाही. मग आपण एवढं आसक्त काय? हे जे आहे ना, हे आसक्ती आपली जी आहे ना ती का आहे, तर आपण काय करतोय, तर जे सत्य नाही त्याला सत्य मानतोय, त्यामुळं आपल्याला आसक्ती होत चालली आहे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, योग्य आश्रय घ्यायला पाहिजे, योग्य गुरूंचा, प्रभुपादांसारख्या गुरूंचा. ठीक आहे. तर हा श्लोक खूप महत्वाचा आहे. अंतकाळी भगवंताचं जर स्मरण करायचं असेल तर सतत भगवंतांचं स्मरण करायलाच पाहिजे, आणि प्रत्येक क्रिया भगवंतांच्या स्मरणामध्येच घालवली पाहिजे. नाहीतर शेतात कोण गेलंय एवढं समज, हाच प्रश्न येणार आपल्याला. पुढं भगवंत पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमेवैति कोणतेय सदा तद्भाव भावितः. ते म्हणतात, भगवंत म्हणतात की नुसतं माझं स्मरण केलं तर माझ्या घरी या, पण जर तुम्ही दुसरं काय स्मरण केलं तर त्या ठिकाणी जा. ज्या भावनेमध्ये तुम्ही तुमचा मृत्यू होईल त्याच भावनेचं तुम्हाला प्राप्ती होईल. म्हणजे एखादा प्रियकर आहे आणि एखादी प्रियसी आहे, त्या प्रियकराला प्रियसी शिवाय करमत नाही. म्हणजे ते लैला मजनू आहे, लैला मजनूचं काय झालं असेल आपल्याला या श्लोकावरून समजतं है ना. लैला जे आहे ते तिला भेटू देत नाही, त्या मजनूला काय झालंय, लैलाला भेटू देत नाही. आणि मग हा मजनू फिरून 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 जातोय, आणि त्याचा फिरत असताना तिच्या स्मरणामध्ये आणतो. मग मग त्याची भावना तिला ते जर त्या प्रेयसीचं स्मरण करण्याचे आहे, मग तो पुढच्या जन्मात काय होणार, तो लैला होणार, आणि ती लैला ते मजनूचं स्मरण करत करत मेले ती मजनू होणार. काय परत स्त्री पुरुष परत, म्हणजे पती पत्नी जे आहेत यांना सुद्धा माहित पाहिजे की आपण या शरीरावर किती आसक्त असलं पाहिजे. आपण हे शरीर सोडणार आहे, हे जे आपले पती आहेत हे सुद्धा जाणार आहे. मला एक वृंदावन आनंद प्रभू म्हणून आहेत मुंबईमधले भक्त, मला ह्यांचे माहीत नाही मला त्यांची पत्नी आहेत का नाही, पण आहेत ना, बरं आहेत ना. पण पण मधल्या काळामध्ये काय झालं, त्यांचे पत्नी खूप आजारी होते, आणि ते आजारी असताना काय झालं की आता ते जाणार असं त्यांना म्हणजे असं वाटायला लागलं की आता ते जाणार, सोडून जाणार. मग काय होतं की ते पत्नी जवळ बोलवते, त्यांना जवळ बोलवते, आपण आता सगळं भोगून झालेलं आहे, आता जास्त आसक्ती मी तुमच्यावर करायची आणि तुम्ही माझ्यावर करायची गरज नाही. त्या त्यांना सांगतात ना, गरज नाही, आता मला भगवंतांचं स्मरण करायला पाहिजे, आणि मग भगवंताचं स्मरण मी नीट केलं पाहिजे, मग तुम्ही मला मदत केली पाहिजे भगवंताचं स्मरण करायला, असं ते त्यांच्या वृंदावन आनंद प्रभूंना सांगतात. मग वृंदावन आनंद प्रभू त्यांच्यापाशी बसून कीर्तन करतायत, हे करतायत, आणि ते भगवंताचं स्मरण करतायत. आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर, म्हणजे झोप जास्त वेळ झाल्यावर परत झोपायला गेले बाहेर. त्यांना असं वाटलं की मी झोपलो, आता उठल्यावर ते आहे का नाही. उठल्या ते एकदम असं चिंतेमध्ये डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर म्हणाले शी इज फाईन, नीट आहे, व्यवस्थित आहे. त्यांना जी काही आम्ही ट्रीटमेंट केली ते त्यांच्यावरती योग्य झाली, आणि ते नीट झाले. तर यामधून काय सांगायचंय मला,
त्यांची जी चेतना आहे ती खूप महत्वाची आहे. त्यांची चेतना आहे की आपण बरेच वेळ दिवस राहिलो, एकत्र राहिलो, पण आता आपलं तुमचं चिंतन मी करायचं आणि माझं चिंतन तुम्ही करायचं गरज नाही. आता चिंतन करायचंय ते फक्त भगवंताचं. त्यामुळं ती गोष्ट जी आहे ना ती आपण सुद्धा ठाम केली पाहिजे हृदयामध्ये, की सगळं आता जायचंय, आता हा शेवटचा जन्म आहे, आता नाही आपल्याला राहायचंय. आता इथं राहून मला परत मी पत्नी स्मरण करणार, पती पत्नी पत्नी पतीचं करणार आणि दोघं ट्रान्सफर होणार आणि परत 7 जन्म आहेत नाहीत है ना. म्हणजे ते करायचं काय गरज नाही. आपल्याला भक्त काय करतायत, आदर्श घालून देत आहेत काय करायला पाहिजे, तर भगवंतांचं स्मरण करावं, दुसरं काहीच नाही करायला पाहिजे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते भगवंतांच्या स्मरणाशिवाय दुसरं काहीही करायचं नाही, यावर केंद्रित पाहिजे. तर हे आपल्याला समजलं पाहिजे. पुढं भगवंत म्हणतात, हा खूप महत्वाचा श्लोक आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच मय्यार्पित मनो बुद्धिर मामे वैश्यस्य संशय मामे वैश्यस्य संशय. बघा भगवंत म्हणतायत तस्मात् सर्वेषु कालेषु, म्हणजे जो प्रत्येक क्षण आहे, तस्मात् सर्वेषु काल माम अनुस्मर युद्धच, म्हणजे तुझ्या जीवनामधला जो प्रत्येक क्षण आहे, जो प्रत्येक काळ आहे, हा काय करायचंय, माम अनुस्मर युद्धचे. युद्धचे काय म्हणलंय तर अर्जुनाला युद्ध करायला सांगायचंय म्हणून युद्धचे म्हणले. तर आपल्याला सुद्धा युद्ध करायचंय, पण युद्ध कुठं करायचंय, मायेबरोबर युद्ध करायचंय. आपल्याला युद्ध करायचंय मायेशी म्हणल्यावर आपल्याला समजायला पाहिजे, मी हे शरीर नाही पहिले समजलंय, आता मला माहीत झालेलं आहे की भगवंत माझे खरे मित्र आहेत आणि मला आता भगवंतांसाठी कार्य करायचंय. मग मी नेहमी कार्य भगवंतांसाठीच करणार, कुठलं पण कार्य. मी मागच्या वेळी आपण बोलताना चर्चा करताना एक गोष्ट महत्वाची सांगितली होती, ती म्हणजे एखादा व्यावसायिक आहे, एखादा नोकरदार आहे, एखादा प्रत्येक कार्य वेगळं वेगळं करणारा व्यक्ती आहे. हा व्यक्ती ज्यावेळी कार्य करतो, नोकरी करतो, त्यावेळी तो म्हणणार की मी नोकरी करतोय तर मला त्याबद्दलच लक्ष पाहिजे, माझं नोकरीमध्येच लक्ष पाहिजे. ठीक आहे, नोकरीचा जो वेळ आहे ना त्यावेळी नोकरीमध्येच पूर्ण लक्ष पाहिजे. जसं प्रभूजी शिक्षक आहेत आणि प्रभूजींनी काय करायला पाहिजे, शिक्षकांच्या वेळी त्याचं शिक्षकाचं काम त्यांनी परफेक्ट केलं पाहिजे. विद्यार्थ्याला जे ज्ञान द्यायचं आहे ते ज्ञान त्यांनी बेसिक ज्ञान दिलंच पाहिजे. आणि पण त्याचबरोबर त्यांनी हे कार्य का करतो हे माहीत पाहिजे. मग ते कार्य काय होणार, भक्ती होणार. म्हणजे माम अनुस्मर युद्धच, म्हणजे मला कर्म तर करायचंय. कुठलं कर्म करायचंय, की जे कर्म केल्यावर मी अडकणार नाही, नाहीतर मग परत मी अडकेन. मी जर ह्या शरीरामध्ये असताना मी हे शिकवलं, मी हे शिकवलं, हा हे म्हणण्यापेक्षा काय म्हणलं पाहिजे, मला भगवंतांनी कारण बनवलंय त्या मुलांना शिकवण्यासाठी, म्हणून मी शिकवतोय, भगवंतांची इच्छा आहे म्हणून मी शिकवतो. आता आता पुढं काय आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची काय सांगायचंय, तर मी हे कार्य करतो कशासाठी, लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी. आणि लक्ष्मी मी कशासाठी प्राप्त करतोय, तर भगवंतांचे जे माझ्या घरामध्ये जे भक्त आहेत, जे जीव आहेत, भगवंतांचे जे अंश आहेत, त्यांना जगवण्यासाठी. मग त्यांना भगवंतांचं स्मरण करताना काही त्रास होऊ नये म्हणून मी हे कार्य करतो. म्हणजे मी नोकरी करतोय हे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच करतोय, कारण त्यांना हा जो जीव आहे, हा जीवाला मला भगवंतांशी जोडायचा आहे आणि त्याला जोडण्यासाठी माझा हा जॉब मदत करेल म्हणून मी हा जॉब करतो. ही जर भावना असली तर ती काय होईल, माम अनुस्मर युद्धचे, माम अनुस्मर होईल, म्हणजे भगवंतांचं स्मरण होईल, है ना. हे आपल्याला जर समजलं आणि आपल्या हृदयामध्ये जर फिट झालं तर मग काय होईल, आपण कधीच या मायेमध्ये अडकणार नाही. म्हणजे साधी साधी प्रत्येक गोष्ट, तुम्ही कुठलीही गोष्ट करताना विचार करून बघा, ही गोष्ट मी काय भावनेमध्ये करायला पाहिजे. आणि जर तुमची भावना जर भगवंतांप्रती झाली तर मग मात्र आपण कोण होणार, भक्त होणार. माम अनुस्मरा युद्धचे. तर आणि मग मग काय म्हणतात, मह्यार्पित मनोबुद्धी मामे वैश्यचे संशय. ते म्हणतात की जर तू बुद्धी आणि मन माझ्यामध्ये लावलं तर तू निश्चितपणे परत माझ्याकडेच येणार आहे. मग मला सांगा, तुम्ही प्रत्येक कार्य करताना तुमची बुद्धी वापरली आणि ते कार्य भगवंतासाठी करतोय असं तुम्ही बरोबर त्याला सेट केलं आणि भगवंत तुमच्या डोक्यामध्ये फिट झालं की मी हे कार्य भगवंतासाठीच करतो, बस. मग तुमची आसक्ती कशी होईल, ती जी लक्ष्मी तुम्ही आणणार त्या लक्ष्मीप्रती आसक्ती होणार
नाही. कारण माहित आहे आपल्याला लक्ष्मी कोणाच्या सेवेत लागायची असते? भगवंताच्या. त्यामुळे ती माझी नाही, भगवंताची. मग त्यामुळे कधीच आपण आसक्त होणार नाही. तर हे आपल्याला इथं समजते. तर बुद्धी वापरायला पाहिजे. आपल्याला हे 5व्या अध्यायामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की बुद्धी, मन वापरलं पाहिजे. 6व्यामध्ये पण बघितलं होतं मन खूप आपला वैरी पण आहे, शत्रू पण आहे, मित्र पण आहे. मग त्याला कसं वापरायचं आपल्याला. आपण ते कुठं लावायचंय? भगवंतांच्या सेवेत लावायचं. मग तो कोण आहे? आपला मित्र. ठीक आहे. पुढे म्हणतात अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानु चिंतयन्. जो आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करतो, माझे परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितच माझी प्राप्ती करतो. बघा भगवंत प्रत्येक श्लोकामध्ये ज्या अंतकालेचे मामेव पासून प्रत्येक श्लोकामध्ये सांगतात माझी प्राप्ती करतो, माझी प्राप्ती करतो, माझी प्राप्ती करतो. म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की आपण भगवंताचं स्मरण केलं तर भगवंताची प्राप्ती होते, भगवंतांमध्ये बुद्धी लावली तर भगवंतांची प्राप्ती होते, भगवंतांचे कार्य प्रत्येक कार्य भगवंताशी जोडलं तर भगवंताची प्राप्ती होते. अभ्यास भगवंतांचं स्मरण करण्यासाठी अभ्यास केला तर भगवंतांचे प्राप्ती होते. मग आपल्याला दुसरं काय करायचंय? बुद्धी लावायचे, मन लावायचंय, शरीर लावायचंय, सगळे काही कार्य आहे ते भगवंतासाठी करायचं. खरोखर सोपं आहे. तसं बघितलं तर सोपं आहे. पण प्रॉब्लेम काय आहे? आपण त्याला अवघड केले. म्हणजे भगवंत मागच्या अध्यायामध्ये म्हणजे 10 लाखामध्ये एक आहे. आणि 10 लाखामध्ये एक असो नाही तर 10 करोडमध्ये एक असो, आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला तुम्ही आश्रय, आम्ही तुमचा हात पकडलेला आहे. आता आम्हाला भीती नाही. प्रभुपाद म्हणतात ना, माझी धोती पकडा, बाकी काही करू नका, जास्त टेन्शन घेऊ नका, माझ्याकडे मागच्या दाराची चावी आहे, तुम्हाला घेऊन है ना. त्यामुळे आपल्याला टेन्शन घ्यायची काय गरज नाही. भक्ती सोपी आहे. गुरूंवर विश्वास पाहिजे, भगवंतांवर विश्वास पाहिजे. भगवंत तर सारखं सांगतायत, प्रत्येक श्लोकामध्ये सांगतायत मी बोट सोडलेलं आहे तुझ्यासाठी, पकडायचं काम आपलं आहे. म्हणजे आपण जर नाही पकडलं तर मग आपला दोष आहे ना. आपण दोषी व्हायचं का नाही व्हायचं आपण ठरवायचं. आत्मनिरीक्षण आपण करायचं. तर हे आपण नेहमी करायला पाहिजे आणि आपण भक्त बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यानंतर पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांचे गुण सांगितलेले आहेत. कविं पुराणं अनुशासितारं अणोरणीयं समनुस्मरेद्य सर्वस्य धातारं अचिंत्य रूपं आदित्य वर्णं तमसा परस्तात्. यामध्ये भगवंताचे गुण सांगितलेले आहेत. कविम म्हणजे काय? सर्वज्ञ. भगवंत कोण आहेत? सर्वज्ञ आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. एकदा काय झालं, पराशर मुनी आहेत ना, पराशर मुनी लहान असताना त्यांना एकदा एक पराशर मुनी लहान असताना एक विद्वान पंडित आले आणि म्हणले मला कोणी हरवू शकते का? रामानुजाचार्यांकडे गेले आणि रामानुजाचार्यांना म्हणले मी पंडित आहे, मला कोणी हरवू शकते का? आणि ते म्हणतात नाही, तुम्ही पंडित आहात, विद्वान आहात, तुम्हाला काय पाहिजे? माझी सही पाहिजे का? कारण भक्ताला माहित आहे वायपट वेळ घालवायचा नाही, त्यामुळे त्यांनी ते देतात. पण हे पराशर मुनी लहान असतात, त्यांना येतो राग, हे माझ्या गुरूंना हरवणार ह्याची लायकी आहे का? आणि ते सरळ म्हणतात तू स्वतःला विद्वान समजतो, तू माझ्या गुरूंसमोर एक शुल्लक सुद्धा तुला थोडं सुद्धा ज्ञान नाही माझ्या गुरूंचं असं. मग ते म्हणतात कसं काय? अरे ते म्हणतात तू मी तुला हरवू शकतो, तर तू आमच्या गुरूंना काय? गुरु तर तुला सहज हरवणार आहे. मग ते म्हणतात बरं सांग, म्हणजे तुला काय वाटतंय ना ते मला प्रश्न विचार. मग मी त्याचं उत्तर जर नाही दिलं ना तर मग ते काय करतात, माती घेतात, माती हातात घेतात. माझ्या मुठीमध्ये किती मातीचे कण आहेत सांग. आणि मग तसा प्रश्न विचारल्यावर तो म्हणतो मी तुमच्या समोर आहे नतमस्तक होतो, मी माझी हार मान्य करतो की प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मला नाही, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान भगवंतांना. भगवंतांना कांदात अणू म्हणतात, अणूचं सुद्धा ज्ञान आहे. म्हणजे एक तो मातीचा कण तर जाऊ द्या, अणू जो आहे ना तो आपल्याला डोळ्याला दिसत नाही, खूप लहान आहे, त्याचं ज्ञान आहे. आत्म्याचं ज्ञान आहे. आत्मा केवढा आहे? केशाग्र शतभागस्य शतभागाने, म्हणजे परत 100 भाग, म्हणजे 1000 भाग, 10,000 भाग, 10,000वा भाग आहे, त्याचं सुद्धा ज्ञान आहे भगवंतांना. आपण त्याची कल्पना करू शकत.
भगवंतांच्या ज्ञानाची कल्पना करू शकत. अचिंत्य म्हणून म्हणून पुढे भगवंतांचं भगवंतांना काय म्हणतात, सर्वज्ञ, अचिंत्य, पुरातन, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म आणि सर्व गोष्टींच्या अतीत सगळ्यांचे पालन करतात, नित्यपुरुष, परमपुरुष, सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. यामध्ये भगवंतांचे सगळे दिव्य गुण सांगितलेले आहेत, जे आपण कुठलाच गुण त्यांचा कम्पेअर करू शकत नाही, कारण ते आपल्याकडे ती क्षमता नाही. जसं समुद्राचे मध्ये किती लिटर पाणी आहे आपण सांगू शकत नाही, त्याचप्रमाणे भगवंतांचे गुण आहेत ना, किंवा भगवंतांचं सामर्थ्य आपण कम्पेअर करू शकत नाही. तर हे आपल्याला या श्लोकामध्ये समजायला पाहिजे. आता 10व्या श्लोकापासून ते 13व्या श्लोकापर्यंत योग मिश्र भक्ती, म्हणजे भक्तीचं 90% योग आणि 10% भक्ती. तर हे या पद्धतीने कसं करायचं तर ते भगवंत एकदा सांगतायत. तर यामध्ये काय म्हणतायत, प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रूर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषम उपैति दिव्यम. जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांच्या मध्ये प्राणवायूला स्थित करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अवचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते. मला सांगा, भगवंत जे आहेत त्यांचं स्मरण करण्यासाठी प्राणवायूला इथं स्थिर करायचं आहे, आणि त्याची गरज काय? भगवंताचं स्मरण करायचं आहे तर भगवंताचं स्मरण करायचं ना. हरे कृष्ण म्हणायचंय तर हरे कृष्ण. प्राणवायू इथं आणून ठेवायची गरज आहे का? म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय, योग पद्धती जी आहे ना ते क्लिष्ट आहे. काय म्हणलेलं योग पद्धतीमध्ये, म्हणजे तुम्हाला योग आपण जे ध्यान योग बघितलं, ध्यान योगामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी है ना, धारण ध्यान समाधी. मग समाधी स्टेजवरती जायचं आहे. समाधीपर्यंत जाताना भगवंतांवर ध्यान केंद्रित करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, ते करताना आपला जो आत्मा आहे ना, तो आपले जे 10 वायू आहेत त्या वायूंना स्थिर करायचं आहे हृदयामध्ये, आणि ते तिथून आत्म्याला उचलत 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 ब्रह्मरंध्रापर्यंत आणायचं आहे. आणि ब्रह्मरंध्रापर्यंत आल्यावर भगवंतांचं स्मरण करत आत्मा बाहेर टाकायचं. मग किती ते क्लिष्ट आहे आणि किती अवघड आहे त्यांना. आता तुम्हाला पुढं आहे ना, ह्याच्यामध्ये पुढं योगनिष्ठ भक्तीचे सांगितलेलं की ते जर करताना त्याला काळ बघावा लागतो, दिवस रात्र सगळं बघावं लागतं, उत्तरायण दक्षिणायन बघावं लागतं. एवढं सगळे नियम पालन करून मग ते सगळं योग्य रीतीने झालं तर मग भगवंताकडे जाणार. एवढं सगळं करायची गरज नाही. भगवंत सांगतायत बरं का पुढं. हे जे 3 श्लोक आहेत ना, 4 श्लोक, ते म्हणतात की ओमचा उच्चार करतात, म्हणजे ब्रह्मरंध्रापर्यंत आत्म्याला उचलून नेतात, 2 भुवयांमध्ये इथं आत्मा स्थिर करतात आणि मग भगवंतांचं स्मरण करून आत्म्याला बाहेर काढतात. असं जर केलं तर भगवंताची निश्चितच इथं म्हणलेलं आहे बघा. तुम्हाला मी 13व्या श्लोकामध्ये म्हणतात, योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करत जर कोणी भगवंतांचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. मग एवढं सगळं करायचं. आणि त्याच्या 5व्या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे की त्याचे खालचे जे भाग आहेत, त्या खालचे द्वार, जर समजा खालून जर आत्मा गेला द्वारामधून तर आपल्याला पशुशरीर मिळतं, म्हणून ते खालचे द्वार बंद करायचे. म्हणजे आसन असं अशा प्रकारचं आसन करायचं की जेणेकरून खालचे द्वार बंद होतील, आणि मग आत्म्याला वर उचलायचं आहे आणि ते प्राणवायूमध्ये तरंगवत त्याला वर आणायचंय डोक्यापर्यंत आणि मग बाहेर काढायचंय. त्यावेळी भगवंताचं स्मरण करायचं. ही प्रोसेस आहे ना खूप अवघड आहे. म्हणून भगवंत आणि तरी सुद्धा काय होतं, एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा काय म्हणलेलं आहे, आध्यात्मिक लोकांची प्राप्ती. म्हणजे भगवंत त्याचं प्रेम सेवा नाही स्वीकारत, आध्यात्मिक लोकांमध्ये येईल पण त्याची सेवेसाठी तो नाही, सेवा फक्त भक्ताची स्वीकार. मग बघा, त्यामुळं हे एवढ्या
जे आहे ना ते क्लिष्ट आहे. म्हणून लगेच 14व्या श्लोकामध्ये भगवंत लगेच परत भक्तीला स्थापित करतात. म्हणतात अनन्यचेतः सततम यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. हे पार्थ, जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ आहे. मला सांगा, ते मगाशी जे सांगितलं ना अवघड, ते त्यामधून बाहेर निघावं म्हणून भगवंत इथं परत पुढच्या श्लोकात सांगतात, एवढं सगळं करायची गरज नाही, तर काय करायचंय, अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करा. ते जर आपण केलं तर त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो, कारण तो निरंतर भक्ती योगात रममान झालेला. मग इथं भगवंत स्थापन करतायत की भक्ती जी आहे ना ती खूप श्रेष्ठ आहे. आणि जरी सुद्धा योग्याला सुद्धा जर पुढे जायचं असलं तर भक्तीचा 10% का होईना आश्रय घ्यावा लागतो, मग तो भगवद्धामात जाईल. तोपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे त्याला वैकुंठ लोकात जायचं असलं तरी सुद्धा त्याला भक्तीचा आश्रय, भगवंतांचा आश्रय घ्यावा लागेल. हे महत्वाचं. यामध्ये नित्यशः हा शब्द वापरलेला आहे. अनन्य भक्तिभावाने, न अन्य, दुसरं कुठलंच स्मरण नाही, दुसऱ्या देवतेचं कुणाचं स्मरण नाही, फक्त भगवंतांचं स्मरण. आणि ठिकाणी म्हणलेले नित्यशः, सतत. एकदा आमचे काउन्सिलर आहेत ना, त्यांना मी बोललो, तर ते काय म्हणाले, ते म्हणाले नित्य स्मरण व्हायला पाहिजे भगवंतांचं, तर काय करायला पाहिजे. तर ते म्हणाले आमच्या घराजवळून कॅनल जातो, तर त्या कॅनलला आम्ही काय म्हणतो, यमुना नदी आहे. आमच्या घराजवळून कोण जाते, यमुना नदी जाते. म्हणजे मला ते कॅनल बघितलं की भगवंतांचं स्मरण व्हायला पाहिजे, म्हणून मी काय 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 प्रयत्न करते म्हणलं. मग तर काउन्सिलरांचे, तर ते म्हणाले की असा यमुना म्हणून प्रयत्न करते, यमुना म्हणून बघण्याचा. आणि जे ते कुंड आहे, ते तलाव आहे पलीकडे, ते तलाव बघितला की मला सुरभी कुंडाची आठवण होती. मग मला तेच म्हणायचं आहे, भक्ताचा गुण काय आहे, सतत कीर्तन करायचं आहे, सतत भगवंताचं स्मरण करायचं आहे. सतत भगवंताचं स्मरण कसं होणार, तर हे की ज्यावेळी तुम्ही प्रत्येक गोष्ट भगवंताशी जोडणार, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक झाड, प्रत्येक नदी, प्रत्येक तलाव, प्रत्येक फूल, प्रत्येक गोष्ट जी तुमच्या जीवनामध्ये दिसते, जे तुम्ही अनुभवताय, त्या प्रत्येक गोष्टीला जर भगवंतांशी जोडलं तर आपोआप काय झालं, भक्ती झाली. मग भक्ती सोपी होईल, है ना. जरी ते चैतन्य महाप्रभू आहेत, चैतन्य महाप्रभू सुद्धा असंच, चैतन्य महाप्रभूंना अद्वैत आचार्य म्हणतात, तुम्ही एखाद्या म्हणजे हे जे नवद्वीप आहे, नवद्वीप मध्येच तुम्ही वृंदावन स्थापन करू शकता, आणि तुम्ही नवद्वीप मध्येच वृंदावन स्थापन केलंय म्हणतात. कसं केलं, तर तसंच केलं. गंगा नदी बघताय तर ते म्हणतात यमुना आहे. गंगा नदी वाहते, पण त्यांना काय दिसतंय, यमुना आहे. तिथं लहानसा तिकडे आहे, तर ते म्हणतात हे गोवर्धन आहे, आणि त्याला प्रदक्षिणा करतात. मग हे जे आहे ना, हा जो भाव आहे, ही जी भावना आहे, भगवंत प्रत्येक कणामध्ये. आपल्याला जर माहित आहे कणामध्ये भगवंत आहेत, तर हे गोवर्धन कोण आहेत, भगवंत आहेत. इथं जो कण आहे तो कोण आहे, भगवंत आहेत. मग मी इथंच प्रदक्षिणा मारली तर काय झालं, गोवर्धन प्रदक्षिणा झाली. हे ज्यावेळी त्या भक्ताला समजणार, त्यावेळी त्याला कधीच लांब आहे म्हणून त्याला दुःख नाही होणार, आणि जवळ आहे म्हणून जास्त हर्षला आनंद नाही होणार. तो कायमच आनंदी राहणार. म्हणजे जर म्हणतो ना अत्यानंद म्हणतो, तसा पण नाही होणार. तो कायम स्थिर राहणार. त्याची बुद्धी जी आहे ना ती कायम नीट कार्य करणार, आणि तो नेहमी भगवंतांनाच प्रत्येक ठिकाणी बघणार. तर हे आपण काय करायचं आहे, प्रयत्न करायचं. आपलं काम आहे भगवंतांचं स्मरण करण्याचं, सतत प्रयत्न करायचा. ते जर आपण केलं तरच आपल्याला भगवंत स्वीकारणार आहे. वराहदेव म्हणते तू प्रयत्न कर, मी तुझं मरताना स्मरण करणार आहे आणि तुला माझ्याकडे येणार आहे. तर त्यामुळं म्हणजे आपल्या ऐवजी भगवंतच आपल्याला स्मरण करून घेणार आहे थोडक्यात. तर हे लक्षात घ्या. तर भगवंतांनी काय केलेलं आहे माहित आहे का, आपल्याला रस्ता पण दाखवून दिला आहे, आणि रस्त्यावर फुलं पण टाकली, काटे नाही टाकले. ती फुलं टाकून म्हणलेलं आहे आता फुलावरून नीट चालत ये. मग आपण काय करणार, फुलाचा रस्ता सोडून माझं 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 करत वेगळ्याच रस्त्याने जाणार. मग काय होणार, माझं गेलं तर ये पचन ते आत्म करणार.
आत्मज्ञान स्वतःसाठी गेला तर चोर होणार, आणि चोर झाला तर शिक्षा होणार. सोपं आहे ना. चोर झाला तर शिक्षा होणार. मग आपण भगवंतांच्याच गोष्टी वापरून माझं का म्हणतोय? ह्या जगातलं सगळ्यात मोठं, या जगामध्ये आपण अडकतो, अडकल्याचं कारणच काय आहे? देवहूती माता म्हणते मला तुम्ही कारण सांगा, ह्या जगात का अडक. हे कपिल मुनी म्हणतात माझं आणि मी आणि माझं हे दोन गोष्टी जर सोडल्या तर या जगात कधी आपण अडकू शकत नाही. मग आपल्याला तेवढंच करायचं आहे ना, माझं नाहीच आहे तर मी माझं का म्हणतो? हे पहिली गोष्ट. हे काहीच माझं नाही तर मी माझं का म्हणतो? सगळंच भगवंताचं. हे भगवंत इथे सरळ सांगतायत, अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्व प्रवर्तते किमत्वा भजन्ते मा बुधा भाव. जो बुद्धिमान आहे त्याला माहित आहे हे सगळं भगवंताचं आहे. मग आपण का म्हणतो माझं आहे? मूर्ख आहे म्हणून म्हणतो, दुसरं काही नाही, है ना. आपली बुद्धी जी आहे ना, आपली बुद्धी काय झालेली आहे, आपण घाण ठेवलेली आहे म्हणून आपण माझं म्हणतो. आपण ज्यावेळी घर घेतो किंवा काय आपण म्हणतो की घर बांधतो, प्रभूजी तुमचं घर बांधताय का? हो आमचं घर बांधायचं. चालेल. अरे तुमचं घर बांधताय का भगवंतासाठी घर बांधताय? मग तो भक्तामध्ये एक गुण आहे. भक्त काय म्हणतो? भक्त म्हणतो माझं नाही बांधत, भगवंतांसाठी घर बांध. जिथं भगवंतांची मी सेवा अजून चांगल्या प्रकारे करीन, मग ती काय झाली? भक्ती झाली. मग आपल्याला ते कर्म, सकाम कर्माच्या ह्याच्यामध्ये अडकेल का आपण? माझं नाही तर अडकायचं कारण नाही, भगवंताचं आहे. तर ही गोष्ट खूप म्हणजे बारकावे आहेत. लहान लहान आपले जे आपण विचार करतो त्याच्यावर जर विचार केला की हे सगळं भगवंताचं आहे, भगवंत माझे आहेत, बस मग आपण कधीच ह्याच्यामध्ये अडकणार नाही. आणि पुढच्या श्लोकामध्ये म्हणून सतत कीर्तन करण्यासाठी काय असतं? एक भावना असते. शांतरस, दास्यरस, सख्यरस, माधुर्यरस, वात्सल्यरस, हे रस आहेत ना, यामध्ये आपण भक्ती करतो. पण आपल्याला प्रभुपादांनी सांगितलेलं आहे आपण सुरुवात करताना कधीही दास्य रसामध्ये आपण सेवा केली पाहिजे भगवंताची, दास्य भावनेमध्ये. आणि ज्यावेळी तुम्ही शुद्ध भक्त व्हाल त्यावेळी तुम्हाला ते आपोआप समजेल. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही. पुढं काय? पुढच्या श्लोकामध्ये परत भगवंत जे आहेत भक्तीलाच स्थापन करतात आणि म्हणतात की हे जग कसं आहे बघा. हा जो श्लोक हा पण खूप महत्वाचा आहे, आपण नेहमी वापरतो. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः. माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत, कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते. बघा या जगाला काय म्हणलेलं आहे? या जगाला म्हणलेलं आहे दुःखालयम अशाश्वतम मामुपेत्य पुनर्जन्म. माझा भक्त जर झाला तर परत त्याला या दुःखपूर्ण आणि तात्पुरत्या जगामध्ये परत जन्म घ्यावा लागेल. मग भगवंतांची व्याख्या काय आहे ह्या जगाबद्दलची? दुःखालयम अशाश्वतम. मग हे जे दुःखालय आहे, अशाश्वत आहे, तर हे जर नको असेल तर काय करायला पाहिजे? भगवंतांना शरण गेलं पाहिजे, भगवंतांना आपलंसं केलं पाहिजे. मामुपेत्य म्हणजे भगवंतांची प्राप्ती केली पाहिजे. भगवंत म्हणतात माझी प्राप्ती केल्यावर, आणि मग त्यांना काय म्हणलेलं आहे? परमसिद्धी प्राप्त होते. परमसिद्धी प्राप्त होते. ऍक्च्युली भक्तांना काय आहे सिद्धी? ही परमसिद्धी काय आहे तर भगवंताची प्राप्ती, त्यालाच परमसिद्धी म्हणतात. पण आपल्याला सिद्धीची कधीच हे नाही, पण आपल्याला परमसिद्धी पाहिजे म्हणजे भगवंताची प्राप्ती पाहिजे. ठीक आहे. आता 16व्या श्लोकापासून ते 19व्या श्लोकापर्यंत हे जे जग आहे ना, ही जी सृष्टी आहे, ब्रह्मदेवांनी रचलेली सृष्टी है ना, जे भगवंतांच्या नाभी कमलाच्या जो देठ आहे त्या देठामध्ये आहे 14 भुवन आहेत, आणि त्या 14 भुवनाबद्दलचं वर्णन यामध्ये आहे. आता बघा काय म्हणतात? ब्रह्मभुवन लोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. या प्रकृतीच्या जगात, शब्द काय वापरलाय बघा, ह्या प्रकृतीच्या जगात म्हणजे आध्यात्मिक जग नाही, हे भौतिक जग. या भौतिक जगात अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते
सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थानं आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात, परंतु हे कोणते व माझ्या धामामध्ये कधीच पुनर्जन्म नसतो. मग हे आपल्याला माहित पाहिजे की ह्या जगामध्ये जर राहिलो तर आपल्याला काय जन्म आणि मृत्यू यामध्ये आपण कायमच अडकणार आणि कायम नवीन शरीर नवीन माता यामध्ये फिरत राहणार. त्यामुळे हे आपण करायचं नाही. आणि आपल्याला आता मनुष्य शरीर मिळाले, इथं आपल्याला भगवंतांना जाणण्याची वेळ आलेली आहे आणि ते आपण इथं येऊन प्रभुपादांच्या कृपेमुळे आपण ते ऐकतोय. त्यामुळे आपण ते पूर्णपणे शरणागत होऊन ऐकलं. सहस्त्रयुग पर्यंतम अहर्यत ब्रह्मणो विदुः रात्रियुग सहस्त्रांता ते हो रात्रविदो जनः. मानवीय गणनेनुसार 1,000 चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आता हे जे आपल्याला ज्ञान आहे ना, ब्रह्मदेवाचा दिवस केवढा असतो आणि कसा असतो, अशा 1,000 चतुर्युगांचा ब्रह्मदेवाची एक रात्र असते. आता बघा, एक चतुर्युग म्हणजे किती? एक कलियुग आहे, कलियुगाचा टाइम किती आहे? 4,32,000. 4,32,000 वर्ष. वर्षामध्ये आहे सगळं. 4,32,000 वर्ष. त्यानंतर द्वापर युगाचा काळ किती आहे? 8,64,000 वर्ष. त्यानंतर त्रेतायुगाचा काळ किती आहे? 12,96,000 वर्ष. आणि त्यानंतर सत्ययुगाचा काळ किती आहे? 17,28,000 वर्ष. मग हे सगळ्यांचं टोटल केलं ना, एक चतुर्युग होतं. त्याला कल्प म्हणतो. या चतुर्युग युगाचा काळ किती आहे? 43,20,000 वर्ष. मग 43,20,000 वर्ष हे 4 युग आहेत. हे 4 युग 1000 वेळा झाले युग सहस्त्रानं, तर ते 1000 वेळा झाले तर ब्रह्माचा एक दिवस होतो. दिवस म्हणजे 12 तास. ब्रह्माचे 12 तास होतात. मग मला सांगा किती मोठे ते काळ होतो? जवळपास 311 खरब वर्ष, म्हणजे कोटी अरब खरब. 311 खरब. 311 वर 12 शून्य. तेवढा काळ जे आहे ना, सॉरी ते हे आहे ना, 311 जे आहे ते ब्रह्मदेवांचं आयुष्य आहे 100 वर्ष. तर महत्वाचं काय, 43 लाख जे आहे ना, 20,000 गुणिले 1000 म्हणजे 43 लाख वरती जर आपण 1000 जोडलं, 43 लाख म्हणजे 4.3 मिलियन आणि त्याच्यावरती 3 शून्य आले तर 4 लाख बिलियन. मग म्हणजे 9 शून्य झाले, 4 वरती 9 शून्य झाले, तर तेवढे ब्रह्मदेवाचं काय आहे, हा हे 12 तास आहे. आणि त्याच्या डबल परत जे आहे ते 8.6 बिलियन तेवढं वर्ष, म्हणजे 8 वरती 9 शून्य तेवढ्या वेळा त्याचा एक दिवस झाला ब्रह्मदेवा. वर्ष, हा ते दिवस नाहीत, वर्ष. तर तेवढा मोठा काळ आहे, खूप मोठा आहे ना. आणि असं आहे, असे 360, त्याला 360 नि गुणायचं परत, आणि परत त्याला 100 नि गुणायचं म्हणजे 100 वर्ष. एवढे वर्ष ब्रह्मदेव जगत आहेत. तर ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे? 311 खरब वर्ष. तर 311 ट्रिलियन मध्ये एवढे वर्ष. तर एवढं आयुष्य, मोठं आयुष्य आहे. पण हे शाश्वत काळासमोर किती आहे? वीज चमकते एवढं आहे ना. मग मला सांगा, वीज चमकते किंवा आपण वीज चमकते म्हणजे आपले डोळे असं करतो ना, मिचकतो आपण, डोळे मिचकून जेवढा वेळ जाईल ना तेवढ्या वेळात ते आयुष्य संपतं. मग आपण स्वतःला काय समजतो? 100 वर्ष सुद्धा नीट जगू शकत नाही. 50-40 वर्ष झाले तरी 30 वर्षामध्ये गुडघे लोकांना है ना. आपण स्वतःला बद्दल गैरसमज जे आहेत, जे काय असतील, मी 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 म्हणणे, ते सगळे आपले संपले पाहिजे. कारण ज्यावेळी आपल्याला भगवंत हे सगळं सांगतायत ना, हे कशासाठी सांगतायत? अरे तू जो जीव आहे ना, तो खूप लहान आहे. आपल्याला समजावं
की बाबा तुझी काहीच पात्रता नाही, का तू स्वतःला मोठं समजतो? मी काहीतरी कर्म केलं, एखादं कर्म चांगलं केलं म्हणून मला चांगलं फळ मिळालं म्हणून मी श्रेष्ठ, काहीच नाही. भगवंतांच्या सुंदरतेशी पुढं काय आहे? आपली सुंदरता काय आहे? शून्य है ना. असे त्यामुळं आपण कधीही आपल्याला जर समजा आपल्याला योग्य जाणून घ्यायचं आहे भगवंतांना, तर भगवंतांना आपल्याला असं जाणलं पाहिजे, पूर्ण समर्पित भावनेने भगवंतांना शरण गेलं पाहिजे आणि समजलं पाहिजे की ब्रह्मदेव आहेत ना, एवढं आयुष्य असून सुद्धा एका क्षणाचं आहे त्यांचं आयुष्य. तर मग आपण भगवंत काय आहेत, मग आपण अशा भगवंतांना आपण त्यांना शरण जायलाच पाहिजे, कारण तेच आपल्या सर्वस्व आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि ते हितचिंतक असताना आपण जात नाही म्हणजे आपल्यासारखा मूर्ख कोणी नाही. तर त्यामुळे आपण नेहमी भगवंतांना शरण जाण्याची इच्छा ठेवून कार्य केलं पाहिजे. त्यानंतर भगवंत 21व्या श्लोकामध्ये म्हणतात, सांगितलं 15 मिनिटाचं, अव्यक्तो अक्षर इत्युक्त अष्टमाहु परमां गतिं यं प्राप्येन निवर्तन्ते तद्धाम परमं मम. यामध्ये भगवंत आपल्याला सांगतात की जो माझ्या धामामध्ये आलाय तो परत येत नाही. एकदा तो तिथं आला ना तर त्याला परत जायची गरज नाही. न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही, तेच माझे परमधाम. भगवंतांकडे गेल्यावर परत कधीच आपण परतून येत नाही, कारण तिथं आपल्याला आपण कायम आनंदी होतो, शाश्वत आनंद आपल्याला मिळतो. कारण आपला जो स्वभाव आहे त्या स्वभावाप्रमाणे आपण वागतो. बघा, आई आहे, समजायला खूप सोपं आहे स्वभावाप्रमाणे वागणं. आई आहे, आईला काय आवडतं? माझ्या बाळाने खाल्लं का? माझ्या बाळाला झोप झाली का? झोप झाली. माझा बाळ उठला का? जे काही घडतंय ना ते माझ्या बाळाबद्दल घडतं, माझ्या बाळाचं स्मरण करते, म्हणजे तेवढंच कर. आईचा स्वभाव काय आहे? माझ्या मुलाची काळजी घेणं हा स्वभाव आहे. आणि हे तुम्हाला आता सगळ्यांना, इथल्या सगळ्यांना ते माहीत आहे की त्या स्वभावामध्ये ते त्यामधून गेलेले. मग जसं आईला म्हणजे आईचं स्वाभाविकच प्रेम असतं मुलाबद्दल, तो कितीही चुकीचं वागू द्या, त्यांनी काही जरी चुकीचं कार्य जरी केलं तर ठीक आहे, बाळा तू चुकलायस तर परत असं होऊ नये एवढंच कर, बस, शांत. वडील कसं जरा खडसावून सांगणार है ना, झालं कसं काय, व्हायलाच नाही पाहिजे है ना, लक्ष कुठं होतं, झोपला होता का, असं म्हणणार ना वडील. पण आई कशी म्हणणार? होत असतं, होईल, मी त्याला समजून सांगेन. तो स्वभाव आहे. मग तसं काय, स्वाभाविक प्रेम आहे, समजते? मग स्वाभाविक प्रेम आईचं आहे ना, तर ती भावना आहे. आपलं ज्यावेळी स्वाभाविक प्रेम होईल ना कृष्णावर, मग आपल्याला कृष्णामध्ये दोष बघण्याची वृत्ती नाही राहणार. आणि कृष्णा दोष नाहीतच, पण आपण असे मूर्ख आहे की ज्याचं तुमच्यावर प्रेम आहे तो म्हणतोय अरे जाऊ नको, माझ्या बरोबर राहा. नाही, मला जगायचंय, मला राहायचं एकटा, नाही मी राहणार, तुम्ही नसला तर चालतंय मला, असं म्हणून आपण भांडून आलोय. भगवंत परत विनवणी करायला हे साधू लोकांना पाठवले, कृपादांना पाठवले, म्हणते अरे परत चुकलाय तू, आता ते परत म्हणतायत रे, कितीतरी वेळा म्हणतायत की ये माझ्याकडं, तिथं तू सुखी राहशील, ही इथं सुख नाही. हे समजून सांगतायत आपल्याला, गुरु महाराज सांगतायत, प्रभुपाद सांगतायत. हे आपल्याला आता आपण त्यामध्ये आहे, त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहे, आपल्याला ते समजतं. त्यामुळे आपण हे काय आपल्याला समजलं पाहिजे की परत त्या धामामधून माघारी आपण येणार नाही. का नाही येणार? तर आपण आपल्याला स्वाभाविक आपला जो गुण आहे, स्वाभाविक आपला जे स्वभाव आहे त्याप्रमाणे आपण तिथे वागणार आहे. त्यामुळे आणि आता पुढं जे आहे ना 23व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत काय सांगतात, योगी जे असतात ना, योगींना कसं शरीर जे सोडायचं आहे, भगवत प्राप्ती करायची आहे, मग तो काळ कसा पाहिजे,
मग त्यावेळी ते काळाबद्दल सांगतायत. ते म्हणतात की योग्यानं जर समजा भगवंतांकडं धामात जायचं आहे, धामात म्हणजे वैकुंठ लोकात जायचं आहे, तर त्यांनी कसं करायचं म्हणलेलं आहे, अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये, प्रकाशामध्ये, दिवसाच्या शुभ क्षणी, शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या 6 महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती होते. म्हणजे त्यांनी खूप प्रॅक्टिस केली, सगळं केलं, पण त्याला सगळं बघावं लागतंय. मला मृत्यू कधी यायला पाहिजे, उत्तरायणामध्ये यायला पाहिजे. उत्तरायण म्हणजे कधी माहिती आहे? उत्तरायण म्हणजे जानेवारी महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत तो जो काळ आहे ना, उत्तरायण आहे. म्हणजे सूर्य उत्तर भागामध्ये, पृथ्वीच्या उत्तर भागामध्ये असतो, आणि दक्षिणायन म्हणजे सूर्य ज्यावेळी दक्षिण भागामध्ये असतो, तर तो पुढं जुलैपासून डिसेंबरपर्यंत, जानेवारीपर्यंत, तर तो जो भाग आहे तो काय आहे, दक्षिणायन. मग त्यावेळी नाही मरायचं तर कधी मरायचं, ह्या 6 महिन्यात मरायचं, जानेवारीपासून जूनपर्यंत. हे पहिलं ठरवायचं, आधी ठरवायचं आपण, आणि मग ठरवून काय करायचं, रात्री नाही मरायचं, रात्री मेलं तर नाही जाणार, दिवसात मरायचं. दिवसा पण मरायताना काय करायचंय, शुभ वेळ पाहिजे, त्यावेळी पण वेळ खराब नाही पाहिजे, ते शुभ वेळी पाहिजे, मुहूर्त चांगला पाहिजे, नाही तर मुहूर्त जर चुकला तर काय होणार, मग आयुष्याची वाट लागणार आहे ना. तर तसं आहे, तर ते मुहूर्त योग्य पाहिजे जाण्याचा. आणि पुढं काय म्हणलेलं आहे, शुक्ल पक्षामध्ये पाहिजे, म्हणजे त्यामध्ये सुद्धा अजून काय आहे, कृष्ण पक्ष नाही पाहिजे, म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत एवढाच पाहिजे. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत गेला तर गेला नाही, मग नाही जाणार, परत जन्म घ्यायला. मग त्यांनी ते सांगतायत, ह्या 2 श्लोकामध्ये सांगतायत, जर परत जन्म घ्यायचा असला तर हे सगळं मी जे आता सांगितलं ते सोडायचं, दक्षिणायनमध्ये, कृष्ण पक्षामध्ये, आणि रात्री असं मारायचं, मग 100% परत जन्म येणार ना. मग ते इथं भगवंत सांगतायत. मग एवढं सगळं करण्याची गरज भक्ताला नाही. परत भगवंत या श्लोकानंतर परत 27व्या श्लोकामध्ये भगवंत परत सांगतात, नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यंती कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे अर्जुना, भक्त जरी दोन्ही मार्ग जाणत असला, दोन्ही मार्ग म्हणजे कुठला, म्हणजे योग मार्ग जो आहे ना, उत्तरायण मधला मार्ग आणि दक्षिणायन मधला मार्ग जाण्याचा आणि माघारी येण्याचा, दोन्ही मार्ग माहीत असले तरी ते कधीच मोहित होत नाहीत, आणि ते फक्त काय करतात, सदैव भक्तीमध्ये युक्त होतात. त्यामुळे तू पण भक्तीमध्ये युक्त हो, असं अर्जुनाला सांग. म्हणजे बघा, भगवंत एवढं सगळं सांगते, पण शेवटी काय आहे, भक्ती करायला पाहिजे आणि माझ्या चेतनेमध्ये युक्त हो म्हणतात. ते युद्ध जे आहे ना, युद्ध कर, माम अनुस्मर युद्धच, अर्जुनाला सांगतात माम अनुस्मर युद्धच. आपण आहे ना काय करायचंय, भगवंताचं स्मरण करत कार्य करायचंय, म्हणजे आपलं युद्ध करायचंय. तर ते आपल्याला समजलं पाहिजे. आता भगवंत शेवटच्या श्लोकामध्ये परत भक्तीबद्दलच सांगतायत. काय सांगतायत, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वम् इदं विदिष्ट्वा योगी परम स्थानम उपैति चाद्यम. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे, दार्शनिक आणि सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फळ प्राप्त होते त्या फळापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा करण्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. आता मगाशी म्हणल्याप्रमाणे आपल्याला हे सगळं जे आहे ना, विधी विधान म्हणतो ना, हे करायचंय ते करायचंय, मग हे केल्यावर मला हे अशी प्राप्ती होईल, माझ्याकडे पैसा येईल, मला अजून काही गोष्टी ज्या पाहिजेत त्या गोष्टी मिळतील. हे सगळं जे आहे ना, म्हणजे मी काय म्हणतो, म्हणतो ना, हा जप आहे ना, जर तू 1000 वेळा केला ना तर तुला हे प्राप्त होणार. हा जप जर तू वेगळा कुठला तरी जप आहे, कुठला तरी देवा जप आहे, ते केला तर तुला अजून काहीतरी धन प्राप्ती होईल, घर मिळेल, किंवा हे काहीतरी केलं तर तुला चांगली बायको मिळेल, है ना. मग हे सगळं सांगितलं. भगवंत काय म्हणतायत, भगवंत म्हणतायत, जो भक्ती करतोय, जो भक्तीपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते, अखेरीस त्याला माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती. मग भक्त जो असतो ना, तो भगवंतांवर पूर्ण आश्रित असतो. मग भगवंत काय करते, ऑलरेडी त्याचं बोट पकडलंय, मग त्याला ते कसं काय सोडून देतील, सोडून देऊ शकत नाही. भगवंतांना माहित आहे ह्याला कसं ह्याच्या सगळ्या कर्मातून बाहेर काढून
माझ्याकडे घ्यायचं कर्मबंधनातून. मग त्यामुळं जे काही घडतंय ते आपल्या काय हिताचंच आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. प्रभुपादांना ज्यावेळी म्हणलं ना ते एक भाजी कापताना बोटाला लागलं, बोट कापलं म्हणजे म्हणते प्रभुपाद माझ्या बोटाला कसं काय लागलं, माझं मी भगवंतांच्या सेवेसाठी कार्य करतोय, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतोय, मला कसं काय लागलं. त्यावेळी प्रभुपाद काय म्हणते, तू जर भक्ती करत नसता तर तुझा हात कट झाला असता. मग काय भगवंत काय करतायत, भगवंत जे आहेत ते आपले हितचिंतक आहेत. आपली जी कर्म आहेत ना, मला सांगा आपण किती वेळा मांसाहार केलेला आहे, पूर्वी जन्मात केलेला, काय केलेला काही माहित नाही, मी किती पाप केले, किती जणांना मारले, किती जणांना वाईट वागलोय, किती जणांबरोबर काही माहित नाही. ही कर्म फिटणार कशी, संपणार कशी. एकच आहे फक्त आश्रय आपला, एकच आश्रय आहे. तो आश्रय काय, भगवंत कृष्ण. जर भगवंतांचा हात जर आपण सोडला नाही ना तर आपल्याला या ज्या पाप कर्म आहेत ना यामधून आपण सहज तरून जाऊ, सहज. म्हणजे हे जे पाप कर्म जे आहेत ना आपले एवढे समुद्रा एवढे, आणि या समुद्रा एवढ्या पाप कर्मामधून आपण बाहेर जाऊ शकत नाही आपल्या सामर्थ्याने. एका समुद्रामध्ये एक जर मुंगी पडली तर ती बाहेर निघू शकेल का, त्याला कोणीतरी आश्रय दिला तरच ती बाहेर. तसं आहे, आपण या भवसागरामध्ये, मायेच्या भवसागरामध्ये पडलेलो आहे, मी आणि माझ्या असं म्हणत या मायेच्या भवसागरात, यामधून जर बाहेर निघायचं असेल ना एकच काम करायचं आहे फक्त, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 100% बाहेर निघणार, या सागरामधून बाहेर निघणार. आपलं काम आपण करायचं, कृष्णाला सोडायचं नाही, प्रभुपादांची धोती सोडायची नाही. बस आपल्याला आपलं काम माहीत पाहिजे, आपल्या कामातनं कधीच बाहेर निघायचं नाही, बस एवढंच. आता एक फक्त एक उदाहरण आहे, खूप एक छान उदाहरण आहे म्हणून सांगतो, जे आपल्या लक्षात राहील की आपण पण कसं वागलं पाहिजे. एक फोटोग्राफर होता, आणि तो फोटोग्राफर काय करतो, फोटो शूटिंग घ्यायला त्यांना फोटोग्राफर लोकांना काय सवय असते माहिती आहे का, असंच जंगलामध्ये कुठं पण जायचं, बघत राहायचं, पक्षी दिसला झूम करायचा आहे ना, ती सवय असते. डोंगर असला किंवा लांब कुठल्या तर डोंगरावर मोर बसलाय त्याचं वर, मग ते बघायला त्यांना आवडतं. ते म्हणतात की किती छान. मग त्याने काय झालं, त्याने ते फोटोग्राफरनी ते त्याच्या धुंदीमध्ये असल्यामुळं असं बघत बघत असताना एका कडेला होता तो बस उभा, आणि ते काय झालं, त्याचा पाय घसरला आणि दरीमध्ये पडला. दरीमध्ये पडला म्हणजे बरोबर तो दिवस त्या आदिवासी लोकांचा खालच्या त्यांचा दिवस होता की त्या दरीमध्ये जो पडणार तो आमचा राजा, असं त्यांना माहित होतं. मग ते लोक, आदिवासी लोक ते पडले खाली, लगेच त्यांना समजलं की हे माणूस तिथं पडलाय, तर त्यांना ते माहित होतं की त्या दिवशी कोण ना कोणतरी पडतं, एवढंच त्यांना माहिती आहे. मग ते लगेच सगळेजण गेले वाजवत, ढोल वाजवत, राजा आले राजा आले राजा आले. मग ते राजा आले करत करत गेले. मग राजाला मग त्या व्यक्तीला भेटले, त्यांना उचललं आणि डायरेक्ट खांद्यावर घेऊनच नाचत नाचत चालले. मग हे म्हटलं, का मला तर असं उचलून तुम्ही एवढं माझं स्वागत करताय. ते म्हणतो, दरवर्षी म्हणलं आम्हाला इथे एक माणूस सापडतो आणि त्याला आम्ही राजा करतो. ते म्हणतो दरवर्षी, हो दरवर्षी. मग तो ह्या वर्षी कुठे गेला राजा. मग ती म्हणतो, ती लोक सांगतात, ती लोक म्हणतात की हा जो राजा आहे ना, ह्या राजाला आम्ही काय करतो, ते समुद्र दिसतोय का पलीकडे, त्या समुद्राच्या मध्ये एक बेट आहे, त्या बेटावर नेऊन सोडतो आणि आम्ही इथं राहतो आणि राजा तिकडे राहतो, असं ते सांगतो. मग ते म्हणतो असं आहे का, एका वर्षाने मला पण तिकडे जायचं आहे, मग तुम्ही सोडणार मला पण तिकडं. मग ते काय करतो माहित आहे का, तो दुसऱ्या दिवशी नाही त्याच दिवशी म्हणतो, मी राजा आहे ना, तुम्ही सगळं माझं ऐकणार आहे ना वर्षभर, आजपासून रोज इथून त्या बेटापर्यंत एक जहाज भरून सगळी संपत्ती धान्य जे काय पाहिजे ते तिथं न्यायचं, आणि तिथं नेऊन एक मोठा राजवाडा बांधायचा 6 महिन्यात. सगळ्यांना कामाला लावलं त्यांनी, 6 महिन्यात राजवाडा बांधला. राजवाडा बांधल्यावर 1 वर्ष झालं,
आणि राजवाडा बांधला, तिथं मला सेवेसाठी लोक लागणार, त्या सेवेकऱ्यांना तिथं कायमची एक मुभा देऊन ठेवा, त्यांनी तिथंच राहायचं आणि तिथं राहून राजवाड्यात जे राहणार त्यांची सेवा करायची. मग त्यांनी ती तसं पण त्यांना आज्ञा देऊन टाकली 1 वर्षाच्या आत. मग सगळं झालं. मग काय, मग ह्यांनी परत वाजवत राजा चालला करत नेलं आणि त्याला राजाला सोडून आले बेटावर. आता ते जो व्यक्ती तिथं गेला बेटावर, तो व्यक्ती सुखी असेल का दुःखी असेल? सुखी असेल ना, कारण त्यांनी सगळ्या सुविधा तिथं करून ठेवले, लोकांना पण तिथं नेऊन ठेवलं, निवांत आहे, सुखी. मग आपण पण ह्या माणसासारखे, फोटोग्राफर सारखे इथं येऊन पडलो या जगात. आता इथं आपण काय करतोय, माझं 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 करत फिरतोय. आणि माझं माझं झाल्यावर ज्यावेळी मृत्यू येईल ना, त्यावेळी हाकलून काढणार बाहेर ह्या शरीरातनं, हे तुझं नाही, हे भगवंताचं आहे. बाहेर काढलं आणि बाहेर काढून काय करणार, साप होणार आणि त्या प्रॉपर्टीच्या शेजारी फिरणार. काय काय फायदा? काहीच नाही ना. मग आपल्याला जर माहित आहे, एवढं माहित झालं, आता आपल्याला त्या फोटोग्राफर सारखं माहित झालंय, मृत्यू समयी मला जर समजा भगवंता समोर नाही झालं तर मी इथंच फिरणार. मग मला इथं फिरायचं आहे का भगवंतांची सेवा करायची आहे? सोपं आहे ना. मला परीक्षा काय आहे, परीक्षेचं उत्तर काय आहे, सगळं माहित आहे. मला त्या परीक्षेमध्ये पास कसं व्हायचं आहे ते पण माहित आहे. मग पास होण्यासाठी तयारी करायला पाहिजे ना, है ना, तयारी करायला पाहिजे. मग आपण आता काय करायचं, तर सगळ्यांनी मिळून एकच गोष्ट लक्षात ठेवायची, भक्ताचं काम करायचं. काय करायचं? भक्ताचं काम करायचं. भक्ताचं काम काय आहे? सेवा करा. सततम कीर्तयंतो माम यदंतश्च दृढव्रता. सतत कीर्तन करायचं, सतत कीर्तन करायचं. आणि कसं करायचं? दृढव्रताने. कसं? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण.